येस, ठीक आहे. पहा, म्हणजे लक्षात काय घ्यायचं आपल्याला, सब्जेक्ट जरी समान आहे बघा बरं का, भारतीय राज्यघटना हा विषय कोणकोणत्या एक्झामसाठी आहे आपल्याला, आपण युपीएससी पासून ते स्थानिक पातळीवरच्या कोणत्याही गट क आणि गट ड च्या असणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला हा विषय दिसतो. मग नेमका फरक त्याला कसा करायचा, कशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं की हा विषय युपीएससी ला कोणत्या लेवलला विचारला जाईल, आणि युपीएससी मध्ये सुद्धा जर तुमचा ऑप्शनलचा पेपर असेल तर तिथं कोणत्या असणाऱ्या क्रायटेरियाचा विचार केला जाईल आणि मग तिथं या विषयाला व्हॅल्यू दिली जाईल. तसंच गट क आणि ड ला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोकस करायचंय राज्यसेवा प्रिलियम. या राज्यसेवा प्रिलियमच्या बाबतीमध्ये आयोग कशा पद्धतीने येऊ शकतो हे जर समजून घेतलं तर लक्षात काय घ्यायचं, सिंपल एक मी फक्त उदाहरण घेतो राज्यघटनेतलं आणि त्याच्यावरनं आपण समजूया लेअर बाय लेअर कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्याला तुम्ही एक खूप महत्वाचा असणारा इश्यू आपल्या भारतामध्ये गाजताना दिसतो, तो म्हणजे काय, राईट टू प्रायव्हसी, कुठला, खाजगीपणाचा अधिकार. ओके, हा जो राईट टू प्रायव्हसीचा मुद्दा आहे का, हा राईट टू प्रायव्हसीचा पार्ट आपण कुठं बघतो, ऑब्विसली फंडामेंटल राईट्स मध्ये, बरोबर आहे, मूलभूत हक्कांअंतर्गत. या मूलभूत हक्कामध्ये आपण कोणत्या आर्टिकलचा संदर्भ त्याच्यामध्ये बघणार, आर्टिकल नंबर 21 चा संदर्भ बघतो. आता लेअर बाय लेअर पेपरला प्रश्न कसे असतात पहा. युपीएससी जर तुम्ही करणार असाल तर युपीएससी मध्ये प्रश्न कसा विचारला जाईल, राईट टू प्रायव्हसीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तो फक्त भारताचा विचार करणार नाही, तो काय करेल, जगामध्ये अशा कोणकोणत्या घटना आहेत आणि जगातल्या अशा कोणकोणत्या राज्यघटना आहेत, मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फोकस कोणता असेल त्याचा, अमेरिकेचा असेल, सोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणाचा असेल, युकेचा असेल, कंपॅरिझन करेल आणि त्याच्यावरती आपल्याला काय करेल, प्रश्न विचारेल, ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. तो पार्ट कुठे येतो, युपीएससीला. मात्र तो एमपीएससीला विचारायचा असेल तर आयोग काय करतो, आयोगानं 2020च्या अगोदर प्रश्न कसा विचारत होता आयोग, तर राईट टू प्रायव्हसीचा मुद्दा घेतला तर तो डायरेक्टली पॉइंट आउट करायचा आर्टिकल नंबर 21 अंतर्गत. झालंच तर तो काय करायचा, काही खटल्यांवरती प्रश्न विचारायचा. एक्झाम्पल दाखल 1950चा AK गोपालन खटल्यावरती प्रश्न करायचा, 78चा असणारा मेनका गांधी खटल्यावरती क्वेश्चन्स करायचा, किंवा खूप जास्त गाजलेला 93चा असणारा उन्नीकृष्णन खटल्यावरती फोकस करायचा. त्या खटल्यांचा रेफरन्स द्यायचा आणि त्यासोबत आता सुप्रीम कोर्टाचा रोल काय आहे आर्टिकल नंबर 21 ला घेऊन त्याच्यावरती तो प्रश्न करत होता. मात्र आता जो 2020 ची जी एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये आयोग काय करतोय, अजून थोडा डायनामिक होतोय. मग आता काय करतोय त्या ठिकाणी, आता सध्याला तुम्ही ऐकलं असेल 2021 ला जी एक्झाम झाली आपली 20 ची, त्याच्यामध्ये आपल्या एमपीएससीनं काय केलं, स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेचा आढावा घेतला. सोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा थोडासा संदर्भ कॅनडाच्या राज्यघटनेचा दिसतो. त्यासोबत सगळ्यात महत्वाची यंत्रणा त्या ठिकाणी सिंगापूरच्या राज्यघटनेचा संदर्भ घेतलेला आहे. त्यासोबत जर बघितलं आपण त्या ठिकाणी ऑब्विसली अमेरिकेच्या राज्यघटनेचा संदर्भ तो वारंवार घेतो, त्यानंतर ब्रिटिशांच्या राज्यघटनेचा संदर्भ तर तो घेतच राहतो. मग काय करतोय तो, कंपॅरिझन करून आपल्या असणाऱ्या राज्यसेवेच्या प्रीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्यानं कोणाचा पॉइंट पिक केला, तर त्यानं युपीएससीचा पॉइंट आता सध्याला पिक करताना दिसतो. लक्षात घ्यायचं, म्हणजे आपल्याला अभ्यास काय करायचंय, आपल्याला अभ्यास फक्त फॅक्च्युअल डाटा किंवा फक्त कन्सेप्ट वरती विसंबून राहायचं नाही, त्याला कुठेतरी आपल्याला काय करावं लागेल, कंपॅरिझन करावं लागेल. आणि हे कंपॅरिझन करत असताना बघा लक्षात घ्या, हे कंपॅरिझन करत असताना काय करायचं आपल्याला, ज्या घटना घडतायत का त्या घटनांकडे थोडंसं फोकस करायचं. मग लक्षात काय घ्यायचं बघा, आता ज्या वेळेस आपण आत्ता एक्झाम देणार आहोत, म्हणजे आपली एक्झाम आहे कधी, जानेवारीमध्ये, मग आपल्याला किती कालावधीच्या अगोदरच्या घटनांचा आढावा घ्यायचा आहे राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मिनिमम किती वर्षाच्या अगोदरचा, 2 वर्षांच्या अगोदरचा. ओके, आता 2 वर्षांच्या अगोदरचा का, आता थोडंसं ऐका, आपल्याला 2019 जी प्रिलियमची एक्झाम होती का त्याच्यामध्ये करंट अफेअर मध्ये एक प्रश्न विचारला होता प्रतोद या शब्दावरती. कधी, 2019च्या राज्यसेवेच्या प्री मध्ये प्रश्न कशावरती होता, प्रतोद. तो पॉलिटीच्या 15 प्रश्नांमध्ये नव्हता, तो कुठं होता, सेपरेट करंट मध्ये होता. म्हणजे पॉलिटीचे क्वेश्चन्स काउंट केले तर त्या स्पेसिफिक इयरला ते 16 होतील. मग अशा परिस्थितीमध्ये प्रतोद प्रश्न का विचारला, तर सिंपल होता, 2019ला आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शन झालेल्या होत्या आणि त्या इलेक्शनच्या संदर्भाअंतर्गत सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्षम कोणतं सरकार बनलं होतं का, नाही, बहुमत कोणाला स्पष्ट पद्धतीनं नव्हतं. बीजेपीचं जरी बघितलं आपण त्या ठिकाणी तर 105 जागा होत्या.
अशा कंडिशनमध्ये काय झालं होतं त्या ठिकाणी आपण बघतो की एक नाटकीय रूपांतर आपल्याला झालेलं दिसलं. त्या ठिकाणी काय झालं, मग संध्याकाळी सगळे निर्णय होतात, सकाळी पहाटे त्या ठिकाणी साईन वगैरे होतात तिथं, आणि सकाळी 8 वाजता आपल्याला शपथविधी झालेली बघायला मिळते ना. त्याच्यावरती आयोगाने प्रश्न काय विचारला, प्रतोदावरती. आता प्रश्न हा पडतो, प्रतोदावरती प्रश्न का विचारला? सिंपल आहे. त्यावेळेस एनसीपी हा पक्ष खूप गाजत होता. मग एनसीपीच्या असणाऱ्या सदस्यांनी काय केलं, बीजेपीला सपोर्ट केला, याचं असणारं एक प्रपत्र त्यांनी राज्यपालांना दिलेलं होतं साईन निशी. मग ते साईन निशी प्रपत्र कोण देऊ शकतो, तर तो देऊ शकतो प्रतोद, ज्याला आपण म्हणतो व्हीप. मग तो व्हीप कसा असतो, सिंगल लाइनर व्हीप आहे, डबल लाइनर व्हीप आहे का 3 लाइनर व्हीप आहे, हे मुद्दे खूप जास्त गाजलेले होते त्या स्पेसिफिक इयरमध्ये. मग आयोगाचा प्रश्न ऑब्व्हियसली कशावरती येणं साहजिक होतं, या प्रतोदावरती येणं साहजिक होतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात घ्या, आयोग आपल्याला प्रिलियमला किती प्रश्न करणार आहे, आयोग आपल्याला प्रिलियमला प्रश्न करणार आहे 15. ओके, या 15 प्रश्नांच्या बाबतीमध्ये मुद्दे लक्षात घेत असताना काय करायचं आपल्याला, आयोग आपल्याकडं हे वारंवार सांगतो बरं का मी प्रत्येक लेक्चरला, आर्टिकल किती आहेत सध्याच्या कंडिशन मध्ये, 448 आर्टिकल आहेत, यातले 15 प्रश्न पिक करायचे आहेत आयोगाला. मग आयोग 15 प्रश्न पिक कसं करणार, रॅन्डमली कोणतेही प्रश्न उचलणार का, नाही. तो काय करतो, मग मागच्या 1.5-2 वर्षामध्ये ज्या मेजर घटना घडलेल्या आहेत का, त्याचा असणारा जो बेस आहे का, त्या बेसिक राज्यघटनेवरती प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सिंपल लक्षात काय घ्यायचं, तुमचा चालू घडामोडीचा पार्ट क्लिअर असेल तर तुम्हाला 100% त्याचा बेनिफिट कुठे मिळणार आहे, पॉलिटीमध्ये. तुमचा चालू घडामोडीचा पार्ट क्लिअर असेल 100% बेनिफिट मिळेल इकॉनॉमिक्स मध्ये. म्हणजे बरेचसे सब्जेक्ट असे आहेत जे कोणाशी जोडले जातात, तर चालू घडामोडीशी जोडले जातात. मग चालू घडामोडीमधले असणारे मुद्दे समजून घेऊन आपल्याला काय करायचंय, आपल्या असणाऱ्या अभ्यासाला रूप द्यायचंय. प्लस काय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, फक्त चालू घडामोडी जोडून उपयोगाचा आहे का, नाही. पहिला मुद्दा तुमचा ट्रॅडिशनल पार्ट क्लिअर झाला पाहिजे. एक्झाम्पल दाखल तुम्हाला आयोगाने प्रश्न असा विचारला, कॅबिनेट मंत्री या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत आहे का. मग आपल्याला समजा माहिती असणं गरजेचं आहे ना की कॅबिनेट मंत्र्यांचा उल्लेख आहे का राज्यघटनेमध्ये. मग त्यासाठी आपण काय बघतो, आणीबाणीचा टॉपिक सर्च करावा लागतो आपल्याला. मग आणीबाणीच्या टॉपिक मध्ये आर्टिकल नंबर 352 अंतर्गत कॅबिनेट मंत्र्यांचा उल्लेख आहे. म्हणजे राज्यघटनेमध्ये कॅबिनेट मंत्री हा शब्दप्रयोग आपल्याला दिसतो, मात्र तो प्रॅक्टिकली ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा उल्लेख होताना दिसतो का, तिथं आहे का, तो तिथं नाही दिसत आपल्याला. मग हे लक्षात घ्यायचंय, पहिला पार्ट काय, तुम्हाला ट्रॅडिशनल राज्यघटना वाचलेली असली पाहिजे, ट्रॅडिशनल राज्यघटनेतले मुद्दे माहिती असणं गरजेचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आयोगाचा एक ट्रेंड त्या ठिकाणी चालतोय मागच्या 3-4 वर्षापासून. आयोग 2 शब्दांवरती त्या ठिकाणी खूप जास्त प्रश्न विचारतोय. एक मध्ये काय त्या ठिकाणी जस्टिस लाईन ऍक्टिव्हिजम वरती प्रश्न विचारतो, आणि दुसरा प्रश्न त्या ठिकाणी कन्फर्म असतो, तो म्हणजेच कुठला, ज्युडिशियल रिव्ह्यू वरती. 2 शब्द कुठले, न्यायालयीन सक्रियता, आणि दुसरा शब्द त्या ठिकाणी कोणता, न्यायालयीन पुनर्विलोकन. 100% प्रश्न आयोग विचारतोय. मग आयोग हे प्रश्न का विचारतोय, त्याच्या पाठीमागचे कारण सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर ते एक्झॅक्टली समजलं तर आपण काय करू शकतो, आता जी येणारी प्रिलियम आहे त्याला आपण योग्य पद्धतीने टॅकल करू शकतो, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय लक्षात घ्यायचा आपल्याला, की एवढ्या आर्टिकल मधून आयोगाला फक्त प्रश्न किती विचारायचे आहेत, 15. मग ते 15 प्रश्न आयोग कोणत्या बेसवरती विचारणार, हेच जज करायचंय आपल्याला, हेच समजून घ्यायचंय. कधी, आपला अभ्यास झाल्यानंतरचा पार्ट आहे हा. म्हणजे तुम्ही जर काहीच वाचून इथं आला नाहीत किंवा आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचा याचा अभ्यास केला नसेल तर तुमच्यासाठी हे सेशन मुळातच नाही, हे लक्षात घ्या. ओके, इथं काय अपेक्षित आहे, इथं तुमचा अभ्यास झालेला अपेक्षित आहे कुठला, राज्यघटनेचा. आणि सोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा, करंट थोडंफार वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर हे सेशन तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरेल का, मी तुम्हाला इंटरलिंक करून शिकवणार आहे की ट्रॅडिशनल पार्ट आणि करंट पार्ट हा आयोग कशा पद्धतीने मर्ज करतो आणि आपल्याला तिथं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रत्येक मुद्द्यांकडे फोकस करत असताना आपण काय करू या सेशन मध्ये, आयोगाचा सगळ्यात महत्वाचा रोल मॉडेल काय असेल आपल्याकडे, आयोगाचे क्वेश्चन पेपर. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्याला सर्वाधिक मोठा गुरु कोण आहे, तर फक्त आयोग. समजतंय का, आयोगा व्यतिरिक्त आपल्याला कुणी गायडन्स करू शकत नाही बरं का नीट. मग आयोग काय करतो, आपल्याला 2 पार्ट देतो, 2 गोष्टी देतो. एक काय देतो, एक सिलेबस देतो. मात्र एमपीएससी इतका विचित्र आहे, बघा मी विचित्र म्हणतोय, एमपीएससी इतका विचित्र आहे की तो सिलेबस सुद्धा असे वाकड्या मार्गाने देतो, कधीच सरळ देत नाही. आपल्याला सिलेबस काय हो आपल्या विषयाचा, प्रिलियमचा, नागरिक शास्त्र.
आणि त्यात फक्त 3 पॉइंट आहेत. काय? राज्यघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी, दुसरा राज्य प्रशासन, तिसरा स्थानिक प्रशासन किंवा ग्राम प्रशासन असं नाव दिले. प्रश्न संपला, सिलेबस संपला. टॉपिक किती, प्रश्न किती आहेत? 15. आणि या 15चं जर तुम्ही त्या ठिकाणी बायफर्गेशन केलं ना तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल आयोग किती आपल्याला गुगली टाकतोय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 प्रश्न हे केंद्र शासनावरती आहेत. मात्र सिलेबस मध्ये उल्लेख आहे का त्याचा? कुठंच नाही. मग काय करायचं? सिंपल सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आयोगाच्या या सिलेबस वरती डिपेंड राहायचं नाही. मग तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा कीवर्ड हा माहिती असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपला राज्यसेवा मेन्सचा अभ्यास व्यवस्थित वाचून होत नाही तोपर्यंत आपण कदाचित प्रिलियम मध्ये सुद्धा पास होत नाही. बघा बरं का मी काय म्हणतो. राज्यसेवा मेन्सचा अभ्यास आपण जोपर्यंत क्लिअर करत नाही, कारण का एक डोक्यात आयडिया ठेवायची की आपल्याला पोस्ट कधी मिळणार आहे. ही बाद फेरी आहे बरं का, साखळी फेरी आहे का? नाही. प्रिलियम पास झाला, मेन्स फेल झाला तर आउट, परत पहिल्यापासून तयारी करा. प्रिलियम पास झाला, मेन्स पास झाला, इंटरव्ह्यू मधनं आउट झाला, परत पहिल्यापासून तयारी करायची आपल्याला. म्हणजे इथं लक्षात काय घ्यायचं, तुम्ही जोपर्यंत हे 3 हर्डल्स त्या ठिकाणी कॅरी आउट करत नाही, पार करत नाही, तोपर्यंत काय होणार नाही, तुमचं सिलेक्शन होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचं, आपला एक माइंडसेट असा करून ठेवायचा की आपल्याला काय व्हायचंय, आपल्याला डीसी व्हायचंय. म्हणजे लक्षात घ्यायचं, आपल्याला सगळ्यात महत्वाचा महसूल विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या झोनचा आपल्याला कारभार सांभाळायचा आहे. जिल्हाधिकाऱ्यानंतर असणारी सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण असणार आहोत, आपण असणार आहोत ना. तर त्यासाठी आपल्याला सुद्धा आपला माइंडसेट त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. मग तो करून घ्यायचा असेल तर आपण काय करायचं, आपला आवाका वाढवायचा. आणि क्लिअरली सांगतो फक्त मी, काही कालावधीच्या अभ्यासावरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त प्रिलियमच्या अभ्यासावरती आपल्याला पोस्ट निघणं शक्य नाही. का? तर याच्या सगळ्यात महत्वाचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिसेल पहिल्या प्रश्नांमध्ये. 2020चा जो पेपर होता, जो 21ला झाला एमपीएससीचा, त्यातला पहिला प्रश्न जर बघितला तर काय पहिला प्रश्न, मंत्रिमंडळ सचिवालयाच्या, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, कॅबिनेट सेक्रेटरी जे असतात का, त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला. संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत? बघा, पहिलं विधान, ते इसवी सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आले, विधान 1. दुसरं विधान, ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते, विधान 3. ते रेषा संघटन आहे, लाईन एजन्सी आहे. मग आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कळायला पाहिजे, लाईन एजन्सी, स्टाफ एजन्सी आणि ऑक्झिलरी एजन्सीचा फरक काय. कारण हे सगळं पार्ट आहे ना, हा प्रश्न आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा. आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला यूपीएससीला आहे. मी मगाशी सुरुवात करताना काय सांगितलं, एमपीएससी सध्याला कोणाप्रमाणे ऍक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, यूपीएससी प्रमाणे. हे समजून घ्या. म्हणजे पहिल्याच प्रश्नांमध्ये आपल्याला जर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रश्न दिसत असेल, आपल्या सिलेबस मध्ये कुठेतरी दिलाय का प्रिलियमला? असं प्रिलियमला काय सिलेबस आहे? 3 पॉइंट, निर्मिती, राज्य प्रशासन, ग्राम प्रशासन, प्रश्न संपला. ठीक आहे. या पद्धतीचं लक्षात घेत असताना हे कळणं गरजेचं आहे. आणि 4थं विधान आहे, ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते. आता प्रश्न वाचताना किंवा समजून घेताना आपल्याला एक मुद्दा क्लिअर होतो की मी माझ्या अभ्यासामध्ये रेषा संघटन हा शब्द कुठंच वाचला नाही. मी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक एवढ्या मोठ्या पद्धतीने वाचलं तरी पण मला तिथं सापडलं नाही. मी बाकीचे तुमच्याकडे जेवढे सोर्सेस असतील ते सगळे वाचले तरी सापडलं नाही. मग परीक्षेच्या त्या असणाऱ्या वातावरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भीती वाटायला स्टार्ट होते की राज्य पॉलिटीचे प्रश्न आता पुढे कसे असतील, कारण पहिलाच प्रश्न असा टाकलाय ना. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात काय घ्यायचं, ब्रिटिश होते ना आपल्या भारतामध्ये. मग ब्रिटिशांची सगळ्यात मोठी पॉलिसी काय, व्यवस्थित लक्षात ठेवायचा. ब्रिटिशांच्या देशाच्या राज्यघटनेमध्ये, ज्यांना आपण काय म्हणतो, लिखित राज्यघटना म्हणतो का अलिखित राज्यघटना, तर ब्रिटिशांची राज्यघटना ही अलिखित राज्यघटना आहे. आता अलिखित राज्यघटना का म्हणतो, याचा सरळ सरळ अर्थ आहे ना त्या ठिकाणी, ज्या देशाची राज्यघटना कॉन्स्टिट्यूशनल कमिटीच्या माध्यमातून लिहिली जाते त्याला काय म्हणतो आपण, लिखित. त्याशिवाय लिहिली तर काय असेल, अलिखित. ब्रिटिशांची राज्यघटना त्यांच्या राजाने लिहिलेली आहे. ओके, त्या अनुषंगाने ती कशी असेल, अलिखित राज्यघटना असेल. आता पुढचा मुद्दा नीट आहे का, ब्रिटिशांच्या बाबतीमध्ये त्यांची खूप महत्वाची पॉलिसी आहे. काय, त्यांच्या पार्लमेंटरी सिस्टीमला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जोडला जातो, ब्युरोक्रेसी. म्हणजे ब्रिटिशांना या 2 मुद्द्यांपासून आपण सेपरेट करू शकत नाही. मग आपल्या भारतामध्ये सुद्धा प्रशासन करणारे, राज्य करणारे कोण आहेत, ब्रिटिशच आहेत. मग त्यांनी पण काय केलं,
त्यांचीच पद्धत आपल्या भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मग ते आपल्या भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला म्हणजेच त्यांनी काय केलं, आपल्या भारतामध्ये पार्लमेंटरी सिस्टीम आणली आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा ब्युरोक्रेसी आणण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर किती योग्य पद्धतीने त्यांनी त्यांचा सेटअप केला होता बघा. आपल्या भारतामध्ये पार्लमेंटरी सिस्टीम आपण कधी आणली तर सिंपल सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय, बाय कॅमेरल सिस्टीम आपल्या भारतामध्ये इंट्रोड्यूस झाली कधी. सध्याला तुम्ही ऐकत असाल प्रोजेक्ट विस्टा. या प्रोजेक्ट विस्टाच्या अनुषंगाने काय तयार करतोय आपण सध्याला, आपण संसदेच्या असणाऱ्या प्रिमायसेसला डेव्हलप करतोय ना. मग ते डेव्हलप करत असताना एक कारण तुम्ही ऐकलं असेल ना, संसदेच्या इमारतीला का बांधलं जातंय, कारण संसदेच्या इमारतीला किती वर्ष कंप्लीट झाले, 100 वर्ष कंप्लीट झाले असं म्हटलं जातं ना. मग हे 100 वर्ष कंप्लीट झाले म्हणजेच काय, आपल्या भारतामध्ये आता जी जुनी संसदेची इमारत आहे का ती कधी बांधली होती आपण, 1921च्या फेज मध्ये. कंप्लीट कधी झाली ती, 1926-27च्या कालावधीपर्यंत ती कंप्लीट झाली. म्हणून आता 2021ला आपण त्याला किती वर्ष कंप्लीट झाले म्हणतो, 100 वर्ष. मग याला आणणारा कायदा कोणता, मग आपण वाचतो कुठला कायदा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रिलियमच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक जास्त फोकस कशावर करायचा तर 3 कायद्यांवर करायचा. कोणकोणते 3 कायदे, तर अतिशय महत्वाचा पहिला कायदा तर तो कुठला असेल तर 1861चा असणारा इंडियन काउन्सिल ऍक्ट नंबर 1 हा पहिला. नंतर दुसरा बघितला 1919चा असणारा, याला म्हणतो आपण भारत सरकारचा कायदा क्रमांक 2. ओके, यालाच दुसरं नाव काय त्या ठिकाणी, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स ना, किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा कायदा फोकस मध्ये आणायचा तुम्हाला 1935चा भारत सरकारचा कायदा. का, करंट पण त्याला जोडला गेलेला आहे. कशामुळं, संसदीय व्यवस्थेमुळे जोडला गेलेला आहे, त्या अनुषंगाने हा पार्ट असेल. आता व्यवस्थित ऐका, 1919ला आपल्या भारतामध्ये द्विग्रहीय सभागृहाची रचना करण्यात आली, ज्याला म्हणतो आपण कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह. मग हे आणलं 1919ला. मात्र भारतामध्ये ब्रिटिशांची जी मूळ भूमिका होती का, म्हणजे कंपनीला संपवून पार्लमेंटचे सगळे अधिकार आणण्यासाठी आपण कायदा कुठला अभ्यासतो, 1858 राणीचा जाहीरनामा. यालाच आपण दुसऱ्या व्यवस्थेमध्ये बोलायचं झालं तर हा काय असतो त्या ठिकाणी, भारत सरकारचा कायदा क्रमांक 1. त्याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये 1853च्या कालावधीमध्ये एक कायदा आला होता, याला म्हणतो आपण चार्टर्ड ऍक्ट नंबर 4. आणि या चार्टर्ड ऍक्ट मध्ये लॉर्ड मॅकॉलेच्या नियंत्रणामध्ये आपल्या भारतामध्ये स्पर्धा परीक्षा आयोग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. आणि हा स्पर्धा परीक्षा आयोग स्थापन करण्याचा प्रयत्न का केला, सरळ सरळ आहे, कारण 1858ला कंपनीचे अधिकार संपवून भारतामध्ये एंट्री कोण करणार होता, पार्लमेंट. मग इंग्लंडची परिस्थिती काय हो, इंग्लंडमध्ये कोणत्या वस्तूला कोणत्या व्यवस्थेला कोणापासून दूर करू शकत नाही, पार्लमेंटरी सिस्टीमला आपण कशापासून दूर करू शकत नाही, ब्युरोक्रेसी पासून दूर करू शकत नाही. मग ब्युरोक्रॅट्स आणायलाच पाहिजे. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पहिला ब्युरोक्रॅट्स आला कधी भारतात, 1858च्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आला. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं लक्षात काय घ्यायचं, जरी 1858ला ब्युरोक्रेसी भारतामध्ये आली असेल तरी त्यांनी स्वतःसाठी ठेवलं ना, त्यांनी भारतीयांचा विचार केला का, नाही. लक्षात घ्या, मग भारतीयांचा विचार करायचा आणि भारतीयांसाठी परिस्थिती आणायची आहे हा विचार त्यांनी कधी चालू केला, 1935 नंतर. जागतिक परिस्थिती बदलत गेली आणि मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा 1945ला दुसरं महायुद्ध संपलं. आणि दुसरं महायुद्ध संपल्यानंतर इंग्लंडमध्ये पण इलेक्शन झाल्या आणि भारतात सुद्धा प्रांतीय निवडणुका झाल्या दुसऱ्यांदा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ब्रिटिशांना माहिती होतं, कारण तिथं चर्चिल निघून गेले आणि प्राईम मिनिस्टर पदावरती कोण आले, ऍटलिनचं सरकार आलं. मग ऍटलिनचं मत असं होतं की भारतामध्ये एक व्यवस्था असावी आणि ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, घटना समितीच्या इलेक्शन झाल्या तिथं काय स्थापन करण्यात आलं, हंगामी सरकार. मग हंगामी सरकारनुसार भारतामध्ये पहिलं मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि त्या मंत्रिमंडळाचं कामकाज बघण्यासाठी आलं सचिवालय. काय आलं, सचिवालय. मग विधान 1 काय हो, इसवी सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आले. शक्यच नाही. कधी स्थापन करण्यात आलं ते, ज्या वेळेस घटना समितीच्या इलेक्शन झाल्या त्यानंतर काय स्थापन करण्यात आलं, हंगामी सरकार. मग हंगामी सरकारची स्थापना कधी बघितली आपण, त्या ठिकाणी अभ्यास केला असेल तिथं, 14 ऑगस्ट 1946ला इलेक्शन झाल्या घटना समितीच्या. आणि त्यानंतर सप्टेंबर मध्ये 1946ला आपल्या असणाऱ्या हंगामी सरकारचं असणार पहिलं मंत्रिमंडळ स्थापन झालं. तेव्हाच काय आलं, सचिवालय आलं.
एवढा बेसिक पार्ट माहिती असता तर पहिलं विधान चुकीचं आहे हे क्लिअरली तुम्ही त्या ठिकाणी सांगता आलं असतं तुम्हाला. समजते? म्हणजे पहिलं विधान चुकलं. दुसरं काय त्या ठिकाणी, सचिवालयाचं असणारे सगळे अधिकार कोणाकडे असतात? पीएमओ कडे असतात. म्हणजे ऑब्व्हियसली पंतप्रधानांच्या नियंत्रणामध्ये असणार आहेत. म्हणून विधान 2 काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आता तिसरा मुद्दा, रेषा संघटन लाईन एजन्सी. म्हणून मी तुम्हाला 3 शब्द सांगितले आता एवढ्यातच. कोणते 3 शब्द? सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिला कोणता आहे? लाईन एजन्सी. दुसरा कोणता आहे त्या ठिकाणी? स्टाफ एजन्सी. आणि तिसरा कुठला आहे त्या ठिकाणी? ऑक्झिलरी एजन्सी. व्यवस्थित ऐका हे काय. सगळ्यात महत्वाचा पार्ट, भारतामध्ये काय आहे ह्या तिघांपैकी पहिल्यांदा हे समजून घ्या. भारतामध्ये आहे त्या ठिकाणी स्टाफ एजन्सी. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे, जास्त डेप्थ मध्ये जाऊ नका, मात्र तिघांचा अर्थ कळणं गरजेचं आहे. व्यवस्थित ऐका. आपल्या भारतामध्ये कॅबिनेट समिती असतात, माहितीये तुम्हाला. कोविडच्या कालावधीमध्ये कॅबिनेट समित्यांची संख्या किती झाली? अगोदर 6 होती, त्याच्यामध्ये 2 कॅबिनेट समित्या वाढवल्या. कोविडच्या कालावधीमध्ये कोणत्या 2 समित्या वाढवल्या? त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एक त्या ठिकाणी होतं स्किल डेव्हलप करण्यासाठी समिती वाढवली, आणि दुसरी समिती वाढवली त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथसाठी. आणि त्या दोघांचे अध्यक्ष कोण आहेत? प्राईम मिनिस्टर. कोविडच्या कालावधीमुळे हे लक्षात ठेवावंच लागेल. कॅबिनेट कमिट्या किती झाल्या? 8 झाल्या. पूर्वी किती होत्या? 6 होत्या. आता तुम्ही घरी चेक करा, त्या ठिकाणी 8 पैकी यातल्या 2 कॅबिनेट कमिट्यांचे असणारे अध्यक्ष हे गृहमंत्री असतात. ते कोणते? सर्च करा, हा अभ्यास करणं गरजेचं आहे. मात्र ज्या नवीन 2 झालेत त्याचे अध्यक्ष कोण सांगितलंय मी? प्राईम मिनिस्टर्स असतात. आता व्यवस्थित ऐका, कॅबिनेट व्यवस्था किंवा मंत्रिमंडळाचा असणारा जो भाग असतो का, त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने जी रचना चालते का, त्या रचनेला म्हटलं जातं काय? स्टाफ एजन्सीज. ओके. आता पुढचा मुद्दा नीट आहे का? ज्या देशामध्ये मिलिटरी कंट्रोल ठेवते का, आठवा, आता सध्याला म्यानमारमध्ये काय झालं? मिलिटरी कू झालेला आहे. का झालं? एकदा एसटीएच्या प्रीला याच्यावरती प्रश्न विचारला होता. कसा प्रश्न विचारला होता? म्यानमारच्या असणाऱ्या संसदेमध्ये लष्करासाठी किती टक्के जागा राखीव आहेत, हा प्रश्न विचारून झालेला होता. किती टक्के जागा राखीव आहेत? 25%. मग 25% जागा राखीव असल्यामुळे काय झालं? बऱ्याच वेळा काय होऊ शकतं, या असणाऱ्या आर्मीवरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतील ना बहुमतामध्ये. मग त्यामुळं इथल्या असणाऱ्या आर्मीला, मिलिटरीला अधिकार राहू शकतो की ते काय करू शकतात? कू डिक्लेअर करू शकतात. हीच व्यवस्था पाकिस्तानमध्ये पण आहे का? तर ऑब्व्हियसली पाकिस्तानमध्ये पण आहे. मग जसं कू डिक्लेअर झाला आता सध्याला म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021ला, आणि त्या कू प्रमाणे आपल्या भारतामध्ये सुद्धा मिलिटरी कू होऊ शकतो का? तर याचं सरळ उत्तर आहे नाही. का? आपल्या पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये आपण आपल्या असणाऱ्या आर्मीसाठी किंवा मिलिटरीसाठी काय रिझर्वेशन दिले का? राखीव जागा दिलेत का? प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही. मग या पद्धतीची माहिती बघत असताना जो सिस्टीम आपण त्या ठिकाणी सेटअप करत असताना मिलिटरीचा झोन असतो, आर्मीचा झोन असतो का, त्याला म्हणायचं त्या ठिकाणी ऑक्झिलरी एजन्सी. म्हणजे काय? ज्या प्रशासनामध्ये कोण रोल त्या ठिकाणी घेत असतो? मिलिटरी सुद्धा रोल घेत असतो. आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कुठला मुद्दा आहे त्या ठिकाणी? लाईन एजन्सी. या लाईन एजन्सी मध्ये लक्षात काय घ्यायचं? ज्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये, नीट ऐका, पॉलिसी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणाऱ्या व्यक्तींना सगळे अधिकार दिले जातात. व्यवस्थित ऐका मी काय म्हणतोय. ज्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पॉलिसी इम्प्लिमेंट करणाऱ्या लोकांना सगळे अधिकार दिले जातात त्याला म्हणायचं लाईन एजन्सी. आपल्या भारतामध्ये तसं ऐकव, आपल्या भारतामध्ये पॉलिसी तयार करणारे लोक वेगळे आणि पॉलिसी इम्प्लिमेंट करणारी लोक वेगळे आहेत. लक्षात घ्या. मग पॉलिसी तयार करणारी लोक कोण आहेत? ज्यांना आपण त्या ठिकाणी म्हणतो लोकप्रतिनिधी. आणि पॉलिसी पूर्णपणे, सगळ्यात महत्त्वाचं, सॉरी, आपल्या भारतामध्ये पॉलिसी तयार करणारे कोण आहेत? ब्युरोक्रॅट्स, प्रशासकीय अधिकारी ना. आणि ते पॉलिसी येते कोणाकडं? लोकप्रतिनिधींकडं. लोकप्रतिनिधी ती सभागृहामध्ये वाचून दाखवतात आणि त्याला इम्प्लिमेंट करायचे तेव्हा परत ब्युरोक्रेसी येतात. म्हणजे परत प्रशासकीय अधिकारी काय करतो? प्रत्यक्षात त्या ठिकाणी ती योजना अंमलबजावणी अंतर्गत नेतो. आता रिसेंटली आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची एक योजना गाजली होती, ते आपल्याला माहिती पाहिजे. एक्झाम्पल दाखल घेतो आपण त्याला, मनोधैर्य योजना. का गाजली होती ही मनोधैर्य योजना? कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मनोधैर्य योजना कशासाठी आहे? यशोमती ठाकूर यांनी त्याच्यावरती खूप महत्वाचे ट्विट कमेंट्स केलेले आहेत. मनोधैर्य योजना कशासाठी? ज्या महिलांवरती अत्याचार होतात, ऍसिड हल्ला असेल किंवा बाकीचा कोणताही, त्या महिलांना सपोर्ट देणं गरजेचं आहे आर्थिक बाबतीमध्ये. मग तो सपोर्ट देण्याचा अधिकार 2017च्या अगोदर, नीट ऐका मी काय म्हणतोय, सपोर्टसाठी जी रक्कम दिली जाते का, ती 2017च्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिली जात होती. म्हणजे ते रक्कम कोण पसरवायचं, तिथपर्यंत पोहोचवायचं? जिल्हाधिकारी. 2017 नंतर काय झाला?
त्या योजनेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकार काढून घेतले आणि तो अधिकार दिला कोणाकडं, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो न्यायिक प्राधिकरणाकडे. आणि तो कुठला, जिल्हा न्यायिक प्राधिकरण यांच्याकडे तो अधिकार दिला. हे जिल्हा न्यायिक प्राधिकरण म्हणजे कोण, सिंपल लक्षात घ्यायचं. 1987 ला आपल्या भारतामध्ये कायदा करण्यात आला होता आणि तो कायदा कशासाठी करण्यात आला होता, भारतामध्ये न्यायदान हे मोफत दिलं पाहिजे. काय, भारतात न्यायदान मोफत दिलं पाहिजे. कोणत्या आर्टिकलचा संदर्भ आहे आपल्या राज्यघटनेमध्ये, आर्टिकल नंबर 39 कॅपिटल ए. याच्यामध्ये सांगतो आपण भारतामध्ये प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे, तसंच गरिबांना मोफत न्यायदान मिळालं पाहिजे. त्याच्यावरती आपण कधी कायदा तयार केला, आपण कायदा तयार केला 1987 ला. ओके, 87 ला कायदा तयार केला आणि 87 लाच काय केलं आपण, सुप्रीम कोर्टामध्ये एखाद्या गरीब व्यक्तीला त्या मदतीची गरज असेल तर त्याच सुप्रीम कोर्टामध्ये एक संस्था असली पाहिजे, त्यालाच म्हणायचं राष्ट्रीय न्यायिक प्राधिकरण. त्यालाच काय म्हणतो आपण, राष्ट्रीय न्यायिक प्राधिकरण. याला म्हणतो आपण ट्रायब्युनल्स. हायकोर्टामध्ये कोण असतात, त्याला म्हणतो आपण राज्य न्यायिक प्राधिकरण. तसंच कुठं, तालुका लेवलला, जिल्हा लेवल, हे प्रत्येक ठिकाणी असणार आहेत. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय केलं, मग जिल्हा लेवलच्या न्यायिक प्राधिकरणाकडे मनोधैर्य योजनेच्या अनुषंगाने रक्कम द्यायचा अधिकार दिला. मात्र आत्ताचा रिपोर्ट आहे महिलांना त्या पद्धतीची रक्कम मिळालीच नाही योग्य पद्धतीनं. मग परत एकदा विनंती केली जाते की हे काय करायचे, जिल्हा न्यायिक प्राधिकरणाकडनं अधिकार काढून टाका, परत कोणाकडे द्या असं म्हणता येते, परत जिल्हा अधिकाऱ्यांकडे देण्याचा प्रयत्न करा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे आपल्या भारतामध्ये पॉलिसी मेकर वेगळे, पॉलिसी सभागृहात बोलणारे लोकप्रतिनिधी वेगळे, इम्प्लिमेंट करणारे असणारे प्रशासकीय अधिकारी वेगळे. समजते, हा एक महत्वाचा मुद्दा. मग ती व्यवस्था भारतामध्ये सेपरेट आहे ना. मात्र लाईन एजन्सीमध्ये काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, ती व्यवस्था एकाच असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जाते. असे अधिकार भारतात आहेत का, संपला नाही. म्हणजे काय झालं, विधान सी सुद्धा चुकीचं आहे. मग कोणकोणती विधानं चुकले हो, विधान ए चुकला, विधान सी चुकला. राहिलं काय त्याच्यामध्ये, ह्याच्यात चेक करायचं ऑप्शन मध्ये. ऑप्शन मध्ये बघा ए जिथं जिथं आहे का ते ऑप्शन निघून गेले, प्रश्न संपला. म्हणजे काय, एक जरी माहिती असलं तरी उत्तर सुटू शकतं आपल्याला. म्हणजे 3 ऑप्शन एलिमिनेट झाले ना, ए पहिला, दुसरा, चौथा ऑप्शन गेला, राहिलं काय उत्तर, प्रश्न संपला. डायरेक्टली आपण काय करू शकतो, त्याचं उत्तर हायलाइट करू शकतो. म्हणून स्पर्धा परीक्षामध्ये एलिमिनेट करण्याची जी पद्धत आहे का ती परफेक्टली जमली पाहिजे आपल्याला. ज्याला ती पद्धत जमते ना तो खूप चांगल्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सगळेच्या सगळेच आपल्याला विधानं वाचायची गरज नसते. मात्र कधी कधी ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी ट्विस्ट असलं ना मग थोडंसं वाचायची गरज असते. पुढचं काय, ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते. ऑब्व्हियसली केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयकाची भूमिकाच असते ना या ठिकाणी, कोणाची, सचिवालयाची. कारण 3 शब्द आता सांगितलं, पॉलिसी मेकर, पॉलिसी सभागृहामध्ये मांडणारे, पॉलिसी इम्प्लिमेंट करणारे. मग ह्या पॉलिसी मेकरला या असणाऱ्या सभागृहामध्ये कनेक्टेड राहावंच लागतं ना, हे समन्वयकाचे काम करणारच आहेत त्या ठिकाणी. म्हणून त्या अनुषंगाने डी विधान काय योग्य. बघा, राज्यसेवा प्रिलियम कधीचा पेपर, 2020 चा. मात्र घेतली कधी एक्झाम, 2021 ला. आणि 2021च्या सुरुवातीला एमपीएससी ने सांगून टाकलं, बाबांनो आत्ता पाठांतराला अर्थ नाही, फॅक्च्युअल डाटाला जास्त अर्थ नाही. तुम्हाला काय मत, मी जास्त म्हणतोय म्हणजे कुठेतरी अर्थ त्याला असणार आहे. तुम्हाला काय येणं गरजेचं आहे, कन्सेप्ट क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही त्याची उत्तरं योग्य पद्धतीनं देऊ शकत नाही. मी पहिल्यांदा डिस्कस काय करू, आपण 2020 चा पेपर डिस्कस करू आणि त्यानंतर आपण काय करूया, आयोग आता सध्याच्या एक्झाम मध्ये कोणकोणत्या मुद्द्यांना फोकस करेल त्याच्यावरती आपण डिस्कस करूया. ठीक आहे, बघा दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी काय विधान आहेत, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. मी काय केलं, आयोगाचा क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी डायरेक्टली त्याचे आपण काय म्हणू की त्याला कट करून इथं मांडण्यापेक्षा डायरेक्टली प्रश्न लिहून घेतला, जेणेकरून हा प्रश्न व्यवस्थित दिसेल आपल्याला. बघा काय पहिलं विधान काय त्याच्यामध्ये, बघा भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीने संसदेत मांडले जाऊ शकते. मी मगाशी आलेला काय सांगितलं तुम्हाला, एका शब्दावरती खूप जास्त प्रश्न सुटतात आपले आणि तो शब्द आहे विधेयक. जर विधेयक कळालं ना, आणि मी माझ्या बॅच मध्ये शिकवतो विद्यार्थ्यांना, आणि कसं शिकवतो, लेक्चर सुरू करतानाच, म्हणजे पहिल्या काही लेक्चर मध्येच आपलं क्लिअर असतं की विधेयक काय, आणि तो चार्ट जर विद्यार्थ्यांनी क्लिअर केला ना 100% त्याच्यावरती एकही मार्क जात नाही. आणि तेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतात. हे समजून घ्यायचं आपल्याला विधेयक काय.
मग आपण नॉमिनल गोष्टीमध्ये बघितलं असेल सरकारी विधेयक, खाजगी विधेयक मांडणार कोण याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी 2 प्रकार पडतात. सरकारी विधेयक मांडायचं असेल तर 7 दिवस अगोदर परमिशन घ्यावी लागते. खाजगी विधेयक मांडायचं असेल तर 1 महिना अगोदर त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते. हा एक महत्त्वाचा मुद्दा. मात्र मुळात विधेयकाचे प्रकार किती? मूळ विधेयकाचे प्रकार फक्त 3. कोणकोणते? सर्वसाधारण विधेयक, नंतर वित्त विधेयक, नंतर घटना दुरुस्ती विधेयक. आता प्रश्न कशावर विचारलाय? घटना दुरुस्ती विधेयकावरती. मग बघा काय, भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाऊ शकते. लगेच चार्ट आठवायचा, बाबा ह्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या परवानगीची गरज नसते. प्रश्न संपला. विधान काय झालं? तो चुकीचा झाला. दुसरं, अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक आहे. आता लक्षात घ्यायचं, आपण एकदम स्टार्टिंगला 2 मुद्दे बघत असतो. काय? जगातील सर्वात फ्लेक्झिबल राज्यघटना आहे ती कोणाची? ब्रिटिशांची. आणि जगातील सर्वात रिजिड राज्यघटना आहे कोणाची? अमेरिकेची. मी हे 2 मुद्दे सांगत असताना मी तुम्हाला 2 कन्सेप्ट पण सांगत असतो ना. कोणते? नीट ऐका. एक शब्द आहे ऍक्ट ऑफ लॉ आणि दुसरा शब्द ह्या ठिकाणी रूल ऑफ लॉ. हे ज्याला समजेल ना त्यांना सगळेच मुद्दे परफेक्टली क्लिअर होऊन जातात की प्रत्यक्षात या 2 देशांमध्ये व्यवस्था कशी आहे. त्या व्यवस्थित ऐका. आपण अमेरिकेच्या राज्यघटनेला का म्हणतो रिजिड राज्यघटना? कारण अमेरिकेमध्ये सुप्रीम ताकद कोणाकडे आहे? तर सुप्रीमसी आहे अमेरिकेमध्ये, सुप्रीम कोर्ट. आणि ब्रिटिशांमध्ये बघितलं तर ब्रिटिशांमध्ये सुप्रीम कोण आहे? तर तिथला आहे पार्लमेंट. आता तो कसा? तर व्यवस्थित ऐका, नीट ऐका. रूल ऑफ लॉ, हा रूल ऑफ लॉ कन्सेप्ट कोणाची आहे? तर रूल ऑफ लॉ कन्सेप्ट आहे ब्रिटिशांची. का? इंग्लंडमध्ये सुप्रीम कोण आहे? पार्लमेंट. पार्लमेंट सुप्रीम असल्यामुळं पार्लमेंटनं केलेला कायदा हा योग्यच मानला जातो. समजते का? त्या कायद्याला कशाही पद्धतीनं ऑब्जेक्शन घेतलं जात नाही. म्हणजे ब्रिटनमध्ये जर बघितलं ज्युडिशियल रिव्ह्यू हा 0% आहे. ओके. जर ब्रिटनमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू 0% असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पार्लमेंटनं केलेल्या कायद्याला ऑब्जेक्शन घेतलं जात नाही. म्हणून पार्लमेंट स्वतःचीच असणारी पूर्ण राज्यघटना सुद्धा चेंज करू शकतो. समजते? म्हणून ती राज्यघटना कशी आहे? फ्लेक्झिबल आहे, लगेचच्या लगेच चेंजेस होऊ शकतात. आता पुढे ऐका. अमेरिकेच्या बाबतीमध्ये विचार करायला लागलो तर अमेरिकेमध्ये कसं आहे? अमेरिकेमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू आहे किती %? 100%. पहिल्यांदा शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? काय म्हणजे आपल्या भारतामध्ये कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? पार्लमेंटला. पार्लमेंटनं तयार केलेला कायदा योग्य आहे की अयोग्य आहे हे चेक करण्याचा अधिकार असला पाहिजे. तो चेक करण्याचा अधिकार आहे कोणाकडे? न्याय व्यवस्थेकडे. ऑब्व्हियसली सुप्रीम पॉवर कोणाकडे आहे? सुप्रीम कोर्टाकडे. म्हणून या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. मात्र आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात घ्यायचं. पहिला मुद्दा कायद्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू आणि दुसरा मुद्दा सुप्रीम कोर्ट स्वतःचेच निर्णय चेंज करू शकतो का? एखाद्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाने फाशी शिक्षा दिली तर सुप्रीम कोर्ट तोच निर्णय चेंज करू शकतो का? तर त्यासाठी आपल्याकडे आर्टिकल लक्षात ठेवायचे. आर्टिकल नंबर 137. काय करू शकतो सुप्रीम कोर्ट? स्वतःचेच निर्णय स्वतः चेंज करू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मग लक्षात घ्यायचं, ज्युडिशियल रिव्ह्यू अमेरिकेमध्ये किती आहे? 100%. म्हणून तिथल्या पार्लमेंटनं कोणताही कायदा केला ऑटोमॅटिकली त्याच्यावरती आक्षेप घेतला जातोच. मग जर त्याच्यावरती आक्षेप घेतला जात असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अमेरिकेची राज्यघटना इझिली चेंज होईल का? नाही. म्हणून आजपर्यंत आठवा, अमेरिकेची राज्यघटना निर्माण होण्याचा कालावधी कधीच आहे? तर आपण त्या ठिकाणी बघितलं तर 1787च्या फेज मधला. आणि आजपर्यंत आपण बघितलं तर 2021 पर्यंत अमेरिकेमध्ये घटना दुरुस्त्या किती झालेल्या दिसतात आपल्याला? फक्त 27. म्हणजेच काय? अमेरिकाची राज्यघटना जी आहे का ती राज्यघटना फ्लेक्झिबल आहे का? नाही. ती कशी हो? रिजिड आहे. या स्वरूपाचा विचार करत असताना लक्षात घ्यायचं, अमेरिकेमध्ये इझिली दुरुस्ती होणं शक्य नाही. अमेरिकेमध्ये 2/3 मेजॉरिटी नाही, 3/4 मेजॉरिटी आहे. किती? 3/4. म्हणजे लक्षात घ्या, कंपॅरिझन आला इथं. आणि कोणत्या देशाचा मुद्दा आणला या ठिकाणी? अमेरिकेचा पार्ट या ठिकाणी आणला. मग लक्षात काय घ्यायचं? एका शब्दावरनं प्रश्न विधान चुकलेलं आहे. अदरवाईज सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्याला कळतं की आपल्या भारतामध्ये बहुमत असेल आणि त्याला स्पेशल मेजॉरिटी देत असेल तर 2/3 आहे ना. मग आपण फक्त आपल्याच राज्यघटनेचा अभ्यास केला तर आपण ह्याला 100% बरोबर म्हणून टाकतो. ओके. आणि ऑप्शन पण तसेच गोंधळात टाकणार आहेत बरं का.
त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रत्येक विद्यार्थ्याचा कल या शेवटच्या 2 ऑप्शनकडेच त्या ठिकाणी होता. म्हणजे काय, बी सी डी बरोबर का सी आणि डी बरोबर. दुसरं विधान काय, अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान किती 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. आता परत तोच पार्ट आला का, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कोविडचा कालावधी होता आणि या कोविडच्या कालावधीमध्ये कोविडचे रूल्स फॉलो करायचे होते. मग रूल्स फॉलो करत असताना स्वित्झर्लंडनं कायदा केला का, नाही, तो जनतेला सांगून दिला त्यांनी की तुम्ही काय करू शकता, फॉलो करायचे की नाही हा तुमचा निर्णय. का, स्वित्झर्लंडमध्ये डेमोक्रेसी कोणती आहे, डायरेक्ट डेमोक्रेसी का इनडायरेक्ट डेमोक्रेसी, तर तिथं आहे डायरेक्ट डेमोक्रेसी. मग डायरेक्ट डेमोक्रेसी ज्या ठिकाणी असेल तिथं काय असतं, प्रत्यक्षात जनता सभागृहामध्ये जाऊन आपले मुद्दे मांडू शकते. भारतात आहे का, भारतात काय इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे. म्हणजेच काय, आपण काय करतो, लोकप्रतिनिधींना निवडून देतो, मग लोकप्रतिनिधी काय करतात, आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तो मुद्दा इथं आणलाय. ऑब्विसली बरोबर आहे तो. जर तुम्हाला एकच शब्द माहिती असला, काय स्वित्झर्लंडमध्ये कोणतं प्रशासन आहे, कोणतं आहे, लोकशाही, प्रत्यक्ष लोकशाही, प्रश्न संपला, त्याचं विधान आपण देऊ शकतो. एवढं जरी बरोबर असेल ना तरी आपण काय करू शकतो, या ठिकाणी बाकीचे असणारे ऑप्शन त्या ठिकाणी इलिमिनेट करू शकतो. मात्र अडचण काय येते, या एका विधानाचा, एवढ्या एका विधानामुळे आपलं उत्तर 100% चुकू सुद्धा शकतात. हा एक महत्वाचा पार्ट असेल. पुढं काय बघा, ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येते. व्यवस्थित आहे का, ऑस्ट्रेलिया एक काय आहे तर कॉमनवेल्थ कंट्री आहे. कोणी, ऑस्ट्रेलिया कॉमनवेल्थ कंट्री. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, ऑस्ट्रेलियाच्या देशामध्ये राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती हे पद आहे का, तर नाही. तिथं काय, तिथं ब्रिटिश क्राऊनला अजूनही महत्व दिलं जातं. जसं मी लेक्चरमध्ये सांगतो पहा, आजही तुम्ही कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला चेक केलं तर त्या देशामध्ये जेव्हा इंग्लंडची राणी जाते का, त्यावेळेस त्या देशामध्ये सण उत्सव साजरा केला जातो. का, आणि आता सध्याला तुम्ही एक मुद्दा ऐकला असेल, कोणत्या देशानं ब्रिटिशांचं असणारं क्राऊन रद्द करून टाकलं. यस, व्हेरी गुड. बार्बाडोसच्या असणाऱ्या देशानं काय केलं, आता स्वतःला डेमोक्रेटिक कंट्री म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहे. हा मुद्दा बघत असाल तर ऑस्ट्रेलिया कसं आहे, कॉमनवेल्थ कंट्री आहे. कॉमनवेल्थ कंट्री म्हणजे ऑब्विसली बरेचसे मुद्दे कोणाचे फॉलो करेल, तो ब्रिटिशांचा. मग ब्रिटनमध्ये 2 सभागृह, 2 सभागृहाच्या बहुमताचा टप्पा आहे, प्रश्न संपला. जरी माहिती नसलं ऑस्ट्रेलिया देशामध्ये काय आहे, मात्र ऑस्ट्रेलिया कोणाचा भाग आहे एवढं जरी कळालं तरीही आपण काय करू शकतो, त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. लक्षात घ्या, आपल्याला सब्जेक्टमध्ये डॉक्टरेट मिळवायचं नाही. ओके, आपल्याला काय करायचंय, पास व्हायचंय. आपल्याला फक्त पास व्हायचं असेल तर आपल्याला लॉजिक जोडता आलं पाहिजे. लॉजिक जोडता आलं तरच प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी देता येतील. मग उत्तर काय असेल याचं, फक्त सी आणि डी योग्य असणार आहे. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता पुढे पहा, पुढचा प्रश्न बघा, लोकसभेच्या सभापतींच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या आणि त्यामध्ये काय विधान आहेत ते व्यवस्थित ऐका. लक्षात ठेवण्याचा पाठ सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कोणत्या पदाबद्दल बोललं जाते, लोकसभेच्या स्पीकर बद्दल बोललं जातं. आता नीट ऐका. आता प्रश्न असा पडतो की लोकसभेच्या स्पीकर बद्दलच प्रश्न का विचारला गेला. नीट ऐका, 2019चा कालावधी होता, कारण हा पेपर अगोदरच सेट केलेला होता आणि तो आहे तसंच वापरलाय बरं का. फक्त संकेत होते काही थोडेफार कोविडचे वगैरे, तेवढाच, बाकी काही असे मुद्दे नव्हते. पेपर त्यांना घ्यायचंच होता लवकर, पेपर सेट करून ठेवला होता, बदललेला नाही आयोगानं, हे लक्षात घ्यायचं. आता जे पेपर देत होते का परीक्षेमध्ये जाऊन, त्यांना माहित होतं सेंट्रल हॉलमध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पेपर असा वरती घेतल्यानंतर पेपरची पानं त्या ठिकाणी पूर्णपणे वेगळे होत होते. म्हणजे एवढ्यावरून तर कळतं पेपर अगोदरच सेट करून ठेवला होता, म्हणजे अगोदरच 1-1.5 वर्ष अगोदर पेपर तयार होता. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्या कालावधीमध्ये माहिती असेल आपल्याला इलेक्शन्स होणार होत्या लोकसभेच्या, सोबत आपल्या राज्याच्या इलेक्शन्स होणार होत्या. त्याच फेजमध्ये बरेचसे लोक काय करत होते, पक्षांतर करत होते. मग सगळ्यात सरळ सरळ माझा प्रश्न आहे, पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जर त्या असणाऱ्या कायद्याचा भंग करत असेल तर त्याच्यावरती कारवाई कोण करतो, सिंपल आहे, लोकसभेचा स्पीकर. राज्यसभेच्या बाबतीमध्ये कोण करेल, चेअरपर्सन करेल, चेअरमन करेल, हे निर्णय होते. म्हणून या मुद्द्यावरती प्रश्न विचारण्याचा प्रयत्न झालाय. विधान बघा काय, त्याचे किंवा तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केले जाते. आता महत्वाचा मुद्दा, ऑर करून तिचे वेतन दिलेले ना, मग परत तोच प्रश्न येतो, भारतामध्ये लोकसभेचं स्पीकर पद प्राप्त करणारे, भूषवणारे 2 महिला नावं कोण,
आणि त्यातल्या 2 महिलांपैकी पहिली जी महिला होते का त्या राष्ट्रपतींच्या इलेक्शनसाठी सुद्धा उभ्या राहिलेल्या होत्या. कोण? यस, मीरा कुमार. हे लक्षात घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या इलेक्शनमध्ये 2017ला सगळ्यात महत्वाचा मुद्दा गाजला होता दलित उमेदवार या शब्दावरनं. नीट आहे का सगळ्यात महत्वाचा मुद्दा रामनाथ कोविंद यांचाही पार्ट दलित उमेदवाराच्या अनुषंगाने होता. रामनाथ कोविंद राष्ट्रपतींच्या इलेक्शनसाठी उभा राहणे अगोदर राज्यपालाचं पद भूषवलं होतं बिहारमध्ये. आणि बिहारमध्ये सुद्धा हा मुद्दा खूप गाजला होता. कुठल्या शब्दावरनं? दलित उमेदवारावरनं हा शब्द गाजला होता. म्हणून कदाचित राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्या पदाच्या उमेदवाराला सब पार्ट जोडण्यासाठी, विरोध करण्यासाठी कोणाला उभं केलं? मीरा कुमार यांना उभं केलं. पहिली व्यक्ती ती. दुसरी व्यक्ती कोण त्या ठिकाणी? सुमित्रा महाजन. या सुमित्रा महाजनच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सलग किती वेळा त्या लोकसभेच्या सदस्य किंवा लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेल्या? तर सलग 8 वेळा त्या ठिकाणी निवडून आल्या. त्यासोबत अजून एक महत्वाचा मुद्दा, त्यांना स्पीकर पदावरती बसवणारे कोण? कमलनाथ. कमलनाथ कुठले? ते सुद्धा मध्य प्रदेशातलेच. ओके. आणि ते सुद्धा किती वेळा निवडून आले होते लोकसभेच्या बाबतीमध्ये? तर सलग 9 वेळा ते लोकसभेचे खासदार झालेले होते. असे मुद्दे इंटरेस्टिंग त्या कालावधीमध्ये होते. मग त्या अनुषंगाने आता कोण आहे सध्याला? ओम बिर्ला साहेब आहेत ना स्पीकर पदावरती. मग त्या अनुषंगाने तो मुद्दा गाजणार होता. स्पीकरवरती प्रश्न घेत असताना फक्त काय केला? त्याचे किंवा तिचे हा शब्द वापरलेला आहे. पुढे दुसरं विधान बघा, त्यास किंवा तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येणार नाही. आर्टिकल नंबर 100. आर्टिकल नंबर 100 काय सांगतो त्या ठिकाणी? निर्णायक मत देण्याचा अधिकार केवळ कोणाला? स्पीकरला. प्रश्न संपला. पुढे बघा, म्हणजे बी तर बरोबर आहे. म्हणजे काहीच माहित नसताना बी तर आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे. मग ऑप्शन आपण चेक करू शकतो काय? याच्यामध्ये बी प्रत्येक ठिकाणी आहे. बरोबर का? आता पुढे बघा दुसरा, त्यास किंवा तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. आता या विधानामध्ये चूक काय आहे ते सर्च करू आपण. सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा, या टप्प्यामध्ये चूक काय दिसतं आपल्याला? इथं बहुमताचा क्रायटेरिया सांगितला नाही ना. साधं बहुमत आहे, विशेष बहुमत आहे, असं काय मांडलंय का? प्रश्न संपला त्या ठिकाणी. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. पुढचं विधान बघा काय? त्याचे किंवा तिचे स्थान उपपंतप्रधानांपेक्षा वरचे आहे. हा मुद्दा बघितलं ऑब्विसली नाही. त्यासोबतचा किंवा त्यानंतरच्या असणाऱ्या टप्प्यामध्ये आपण काउंटिंग करतो. त्यामुळे कोणते विधानच चुकीचे आहे? तो खालचे सी आणि डी चुकीचे आहे त्या ठिकाणी. म्हणजे फक्त कोणतं बरोबर असेल? पहिले 2च. हे मुद्दे लक्षात घ्यायचे. म्हणजे लक्षात घ्या, आयोगाचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करत असताना किंवा त्यांचा अभ्यास करत असताना प्रश्न वाचला, विधान वाचलं, उत्तर चेक केलं, एवढंच अनालिसिस कधी नसतं. त्यासाठी काय करावं लागतं? त्या स्पेसिफिक इयरला अशा काय घटना घडल्या असतील बाबा की सभापतीवरती प्रश्न विचारायची गरज पडली. मग जर सभापतीवरती प्रश्न विचारला असेल त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतील ना. ती कारण सर्च करायचं आणि त्याच्यावरनं आता येणाऱ्या परीक्षेमध्ये सभापतीवरती प्रश्न असू शकतो का हे आपण अज्युम करू शकतो. ठीक आहे. आता यानंतरचा असणारा प्रश्न पहा. काय प्रश्न इथं? अतिशय महत्वाचा मुद्दा. नीट आहे का? 2015 नंतर 2020 पर्यंत एमपीएससीनं या टाईपचे प्रश्न विचारायला जवळपास बंद केलं होतं. चुकून कधीतरी एक प्रश्न याच्यावरती असायचा. म्हणजे काय? प्रश्नोत्तरांचा तास काय असतो? तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, अल्पावधी सूचना प्रश्न, असे प्रश्न आयोगाच्या अगोदर ट्रेंड होता बरं का. कधी? 12, 13, 14, 15 यामध्ये प्रत्येक वर्षी प्रश्न 100% असायचा. मात्र मधल्या 3-4 वर्षामध्ये असे प्रश्न आयोगाने विचारणं बंद केलं होतं. सोबतच लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, हक्कभंग प्रस्ताव, हरकतीचा मुद्दा, अविश्वासदर्शक ठराव असे मुद्दे सुद्धा आयोगाने विचारायला बंद केलं होतं. मात्र अचानक आयोगाने काय केला? प्रश्न टाकला. का टाकला? साहजिक आहे, इलेक्शनचा पार्ट होता. इलेक्शनच्या कालावधीच्या अनुषंगाने बहुमताचा मुद्दा परत गाजतो. बहुमताचा मुद्दा गाजला की कामकाजाच्या अंतर्गत असणारे जे शब्द वापरतो का त्याच्यावरती प्रश्न येणं साहजिक होतं. मग काय काय मुद्दे विचारलेत बघा. लक्षवेधी सूचना. काय मुद्दा बघा? तातडीच्या किंवा सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या बाबीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणे. म्हणजे काय? लक्षवेधी सूचना. आता लक्षवेधी सूचना ज्यालाच आपण काय म्हणतो त्या ठिकाणी ध्यानाकर्षण सूचना हा एक मुद्दा असेल त्या ठिकाणी. या टप्प्यामध्ये मंत्र्यांचं लक्ष वेधायचंय का पूर्ण सभागृहाचं लक्ष वेधायचंय? मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी? मंत्र्यांचंच लक्ष फक्त त्या ठिकाणी काय करायचंय? वेधायचंय. पूर्ण सभागृहाचं लक्ष वेधायचं नाही. त्या अनुषंगाने हा शब्द येतो. पुढं स्थगन प्रस्ताव. काय बघा? सभागृहाची मुदत किंवा वेळ संपण्यापूर्वी स्थगित करणे. काय संबंध येत नाही का? नीट आहे का? स्थगन प्रस्ताव कशासाठी असतो?
जो प्रश्न सार्वजनिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे आणि ज्या प्रश्नांमध्ये सरकार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे आणि त्याच्यामध्ये सरकार अपयशी ठरतोय हे दाखवण्यासाठी काय केलं जातं, सकाळी 10 वाजता महासचिवाकडे संबंधित सदस्य काय करतो, अर्ज देतो. तो काय करतो, संबंधित स्पीकरला काय करतो, त्या ठिकाणी तो अर्ज देतो आणि अर्ज दिल्यानंतर बरोबर 12 वाजता काय केलं जातं, स्पीकर त्या सदस्याला तो मुद्दा वाचायला सांगतात. बाबा का स्थगन प्रस्ताव मांडायचे, वाचायला त्या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर तिथं बहुमत घेतलं जातं सभागृहाचं, ज्याला म्हणतात आवाजी बहुमत. आवाजी बहुमतामध्ये हो किंवा नाही हा शब्द येईल किंवा काही लोक शांत बसतील आणि त्याच्यामध्ये जर हो असा शब्द आला तर ठीक आहे, नाही आला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा 50 लोकांना उभा राहायला सांगतात जे त्या मताला सहमत असतील. जर 50 लोक उभे राहिले तर काय होतं, सायंकाळी 4 वाजता स्थगन प्रस्तावावरती चर्चा चालते आणि ती चर्चा त्या ठिकाणी कधीपर्यंत चालते तर 2.5 तासांच्या कालावधीपर्यंत चालते. तो मुद्दा आहे स्थगन प्रस्तावाचा. मूळ प्रश्न काय, जो सार्वजनिक दृष्ट्या अति महत्वाचा मुद्दा आहे, जिथं सरकार काय झालंय, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अपयशी झालाय, तिथं काय मांडता येतो, स्थगन प्रस्ताव. मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, सेन्सेक्स 10,000 पॉइंटनं पडला, काय म्हणतोय मी, सेन्सेक्स 10,000 पॉइंटनं पडला, तर याच्या विरोधामध्ये स्थगन प्रस्ताव मांडता येतो का? याच्या विरोधामध्ये स्थगन प्रस्ताव मांडता येतो का? काय संबंध आहे, सरकारचा काय संबंध आहे का तिथं? लक्षात घ्या, मी प्रश्न शब्द काय मांडला, सरकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जर संबंध असेल कशाशी, अपयशाशी, तर काय होईल त्या ठिकाणी, त्या पद्धतीचा स्थगन प्रस्ताव मांडता येईल. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता नीट आहे का, 8 नोव्हेंबर 2016, सगळ्यांना दिवस चांगला माहिती आहे ना, काय झालं होतं संध्याकाळी 8 वाजता, व्हेरी गुड, माहिती आहे सगळ्यांना. समजा त्यानंतर काय झालं असतं, एक लिमिटेशन दिलं होतं पहा, प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये अमुक लाखपेक्षा जास्त असू शकणार नाही, 2.5 लाखाचं क्रायटेरिया होतं ना. समजा ते कशासाठी आणलं होतं, जनधन योजना आपण स्टार्ट केली होत्या. म्हणजे जनधन योजनेचा मूळ मुद्दा काय होता, प्रत्येक असणाऱ्या व्यक्तींचे बँक खातं निघणं गरजेचं आहे, त्यातल्या त्यात महिलांची बँक खातं निघणं आवश्यक होतं. समजा त्या असणाऱ्या मुद्द्यांमध्ये जर त्या ठिकाणी नोटाबंदीनंतर प्रत्येक व्यक्तीच्या नावावरती 2.5 लाखापेक्षा जास्त किंवा 2.5 लाखापर्यंत जरी रक्कम जमा झाली असती ब्लॅक मनी, तर मला सांगा सरकार जनधन योजनामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आत्ताच्या टप्प्यामध्ये अपयशी ठरला असता का? तर 100% अपयशी ठरला. तो डायरेक्टली अपयशी ठरलाय का जनधन योजना तयार करून? नाही. तो कसा ठरलाय त्या ठिकाणी? इनडायरेक्टली अपयशी ठरलेला आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं काय मांडला जाऊ शकतं? यस, स्थगन प्रस्ताव मांडता आला असता, हा एक पार्ट असेल ना. मग इथं लक्षात घ्या, मग हे काय झालं, स्थगन प्रस्ताव इथं मांडता येईल का आपल्याला? सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी स्थगित करायचे, काही संबंध नाही. तिथं काय होईल त्या ठिकाणी, यंत्रणा चुकीची असेल. पुढचा काय, हक्कभंग प्रस्ताव. आता हक्कभंग प्रस्ताव आणि त्यासोबत एक शब्द असतो निंदा व्यंजक ठराव. कुठला शब्द असतो? हक्कभंग प्रस्ताव, आणि दुसरा काय असतो त्या ठिकाणी, निंदा व्यंजक ठराव. हे दोन्ही शब्द एकमेकांना जोडलेले आहेत. ते कसे ते बघूया. पहिल्यांदा काय बघा, सभागृहाची कारवाई जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसेल तेव्हा त्याकडे सभापतींचे लक्ष वेधणे, असं त्या ठिकाणी मुद्दा आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हक्कभंग प्रस्तावाचा अर्थ काय, जर एखाद्या मंत्र्याला किंवा सदस्याला एखादी माहिती द्यायला सांगितली सभागृहामध्ये आणि ती सभागृहामध्ये त्यानं चुकीच्या पद्धतीनं दिली किंवा माहिती कमी दिली, तर काय होईल, त्यांच्यावरती काय मांडला जातो, हक्कभंग प्रस्ताव मांडला जातो. म्हणजे काय केलं, खालचं वाक्य वर पाहिजे होतं, मग काय झालं असतं, ते विधान बरोबर झालं असतं. मात्र काय झालं, विधान हक्कभंग प्रस्तावाचा मुद्दा चुकला त्या ठिकाणी. आता पुढे नीट आहे का, निंदा व्यंजक ठराव म्हणजे काय, हे तर मी फक्त एका मंत्र्याचा उल्लेख केलाय. जर सगळंच मंत्रिमंडळ चुकलं तर, सगळ्याच मंत्रिमंडळानं चुकीची माहिती दिली तर, मग त्या ठिकाणी काय असेल, मग तिथं मांडला जातो निंदा व्यंजक ठराव. सिंपल. मंत्री चुकला, सदस्य चुकला, तर तिथं काय मांडायचं, हक्कभंग प्रस्ताव. पूर्ण मंत्रिमंडळ चुकलं तर निंदा व्यंजक ठराव. मग पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, हरकतीचा मुद्दा तर नाहीच नाही, कारण तो वरच्या मुद्द्याला खाली उत्तर दिले ना त्यांनी, त्यामुळे काय झालं, हे पण चुकीचं झालं. मग काय उत्तर असेल त्या ठिकाणी, कोणते जुळत नाहीत म्हणजे चुकीचे आहेत ना, म्हणजे कुठले, बी, सी आणि डी. फक्त बरोबर काय, फक्त ए बरोबर असेल. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा. याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं, आयोगानं 3-4 वर्ष असे प्रश्न विचारायला बंद केले होते, मात्र काय केलं आयोगानं, आता
परत एकदा सुरू केलेलं आहे, म्हणजे कामकाजावरती आपल्याला परत एकदा फोकस करावं लागेल. चर्चेचा अर्धा तास काय असतो ते बघणं गरजेचं आहे आपल्याला त्या ठिकाणी. सोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता आपल्याला की काय शून्य प्रहर भारतात कधी सुरू करण्यात आला, एक्झॅक्टली त्याचं इयर सुद्धा आपल्याला विचारण्याचा प्रयत्न केला होता. 1962च्या फेज मध्ये आपण त्या ठिकाणी आणला होता. शून्य प्रहर का आणला? अजून एक सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला एक ट्रिक सांगतो आणि तो मुद्दा वाचाच तुम्ही. तो काय, आता सध्याला भारत सरकार मागच्या 3-4 वर्षापासून इकॉनॉमिक सर्व्हे मांडत असताना रंग देतोय ना, इकॉनॉमिक सर्व्हेला कलर्स मध्ये त्या ठिकाणी पब्लिश करतोय ना, तर ते सगळे कलर काय करा, एका पेज वरती लिहून काढा. कधीचा कलर कशासाठी, हा मुद्दा का माहितीये का? एकदा आपल्या भारतानं एका सर्व्हे मध्ये, तो सर्व्हे होता 2018चा, त्या सर्व्हेचा कलर त्या ठिकाणी दिला होता पिंक कलरचा. मग तो पिंक कलरचा का दिला होता? कारण ग्लोबल जेंडर गॅप इंडायसेस मध्ये आपली रँक ही खूप पाठीमागे गेली होती. जवळपास ती रँक होती 108 आणि आता ती रँक कुठे आहे, 140 क्रॉस केलेली आहे बरं का. त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न केला जाऊ शकतो. म्हणून तिथं काय केलं, आपल्याला जगाला दाखवायचं होतं आम्ही महिलांसाठी काहीतरी करतोय, म्हणून कोणत्या रंगाचा वापर केला? पिंक रंगाचा. मग तो एक पार्ट लक्षात घ्यायचा. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण बजेट किती वाजता मांडतो? यस, आपण बजेट किती वाजता मांडतो? सगळ्यांना माहिती असेल 1 फेब्रुवारीला आपण बजेट मांडतो. अगोदर कधी मांडायचं बजेट? यस, जवळपास 27-28 तारखेच्या कालावधीमध्ये मांडायचं. त्याच्या 1 दिवस अगोदर रेल्वेचं बजेट मांडायचं ना. आता काय होतंय, रेल्वेचं बजेट आणि केंद्राचं बजेट काय केलं आपण? यस, मर्ज केला, एकत्र आणलेला आहे आपण 2017 पासून. मग हे ज्यावेळेस करतो का आपण, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या असणाऱ्या बजेटला आपण ब्रिटिश ज्यावेळेस होते का तेव्हा आपण सायंकाळी 5 वाजता मांडत होतो. किती वाजता? सायंकाळी 5 वाजता. कधीपर्यंत मांडत होतो? तर परत सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो कोणाचा? अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा कार्यकाल. कुठला कार्यकाल? ज्या कार्यकालामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला होता. तो मुद्दा लक्षात घ्यायचा. 2001 आणि 2001-2 पर्यंत आपण काय करत होतो? सायंकाळी 5 वाजता मांडायचो. त्यापासून कधी केलं आपण ते? सकाळी 11 वाजता मांडायला सुरुवात केलं. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, बजेटच्या अनुषंगाने मांडला कधी जातो, कधी आणला, कोणत्या व्यक्तीनं पहिल्यांदा सकाळी 11 वाजता मांडला, सगळे मुद्दे. जसं तुम्ही बघता सर्वाधिक प्रदीर्घ काळामध्ये बजेट वाचून दाखवलं, तो किती काळ, कुणी वाचून दाखवलं? मागताच्या असणारे आपल्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी आपण घेतो ना. मग या पहिल्याच पूर्ण वेळ कामकाज करणारे वित्तमंत्री आहेत. त्या महिला वित्तमंत्र्यांचा उल्लेख करत असताना हे जे बेसिक पॉइंट असतात ना, ते आपल्याला इकॉनॉमिक्ससाठी पण लक्षात ठेवायचं, प्लस कुठं पॉलिटिक्ससाठी सुद्धा लक्षात ठेवायचं. का? कामकाजावरती प्रश्न विचारले जात आहेत आता आणि त्या अनुषंगाने आपण लक्षात घेऊया. ठीक आहे, पुढं काय बघा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? काय बघा, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. 100% बरोबर आहे. परत बघा, मी शिकवलेला सगळ्यात महत्वाचा परत तो चार्ट, मी लास्टला तो चार्ट सांगेन तुम्हाला विधेयकाच्या बाबतीमध्ये काय. एकदा तो चार्ट क्लिअर झाला ना, तुम्हाला विधेयक या शब्दावरती कोणताच प्रश्न चुकणार नाही. मग बघा, राष्ट्रपतींची शिफारस अतिशय महत्वाची असते. कोणत्या विधेयकाला? सर्वसाधारण विधेयकाला. आणि राज्य निर्मिती करणे हे कोणत्या प्रकारचं विधेयक असतं? सर्वसाधारण विधेयक. पुढं म्हणजे दुसरा मुद्दा बघा, राष्ट्रपतींनी असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत, यासाठी पाठविले पाहिजे. हो, पाठवले पाहिजे. पाठवल्यानंतर राज्याने एखादी शिफारस पाठवली केंद्राला, राष्ट्रपतींकडे, ती राष्ट्रपतींनी स्वीकारलीच पाहिजे का? तर नाही, हे त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीने बंधनकारक नाही. पुढं, संसदेत केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकतो. परत विधेयकाचा चार्ट. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, चला पटकन आपण काय करूया, विधेयकाचा चार्टच बघूया, त्याच्यानुसार काय होईल तिथं सगळे मुद्दे आपण तुम्ही त्या ठिकाणी उत्तरं देऊ शकता. व्यवस्थित ऐका बघा, एकदम फास्ट. ज्यांना झाले लेक्चर मध्ये त्यांना हे गोष्टी माहितीच आहेत. व्यवस्थित ऐका. विधेयक, विधेयक म्हणजे काय? बिल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे काय? कायदा निर्माण करण्यापूर्वीचा कच्चा मसुदा, बस याला काय म्हणतो आपण? विधेयक. विधेयकाचे मुळात प्रकार किती येतो? मांडणार कोण? त्याच्यावरनं 2. कुठला? सरकारी विधेयक, खाजगी विधेयक. तो प्रश्न संपला. सरकारी विधेयक म्हणजे काय? मंत्र्यांनी मांडलेला विधेयक. म्हणजे काय? ज्याला दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर काय असेल? कार्यकारी मंडळाने मांडलेलं विधेयक म्हणजे काय? सरकारी विधेयक. आणि दुसरा शब्द काय? कायदे मंडळानं मांडलेला विधेयक म्हणजे काय असेल त्या ठिकाणी? खाजगी विधेयक असेल. मग तुम्हाला अजून एक शॉर्टकट लक्षात घ्यायचा, टप्पा काय? आजपर्यंत खाजगी विधेयक किती मंजूर झालेत? फक्त 15. किती खाजगी विधेयक मंजूर झालेत? फक्त 15. 15 वर रिसेंटली मंजूर झालं तर कोणतं होतं? तृतीय पंथ्यांसाठी. कोणतं होतं?
तृतीयपंथींसाठी म्हणजेच काय त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी होता. आणि त्यासोबत अजून एक लक्षात ठेवायचं आपल्याला काय या ठिकाणी की 14व्या क्रमांकाचं खाजगी विधेयक आणि 15व्या क्रमांकाचं खाजगी विधेयक हे मंजूर होताना किती वर्षांचा कालावधी गेला? जवळपास 41 वर्षांचा कालावधी गेला. त्यामुळे हा खूप मोठा महत्वाचा कालावधी आहे ना. आयोग असे मुद्दे आपल्याला हायलाइट करत असेल तर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित ऐका. विधेयकाचे आता प्रकार किती? मूळ तर मूळ 3. कोणकोणते? सर्वसाधारण विधेयक. आणि याच राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पुढचा एक मी प्रश्न दाखवतो तुम्हाला म्हणजे समजेल या ठिकाणी आयोग विधेयक या शब्दावरती किती प्रश्न विचारतोय. बघा हा कुठला आहे बघा. या ठिकाणी येतो कुठला परत वित्त विधेयक आहे का शब्द? धन विधेयक. विधेयकावरती प्रश्न वारंवार आयोग विचारतोयच. त्या अनुषंगाने मुद्दे लक्षात घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. यस, कुठला प्रश्न होता आपला आता? हाच ना. ठीक आहे, बघा लक्ष द्या. एक महत्वाचा मुद्दा विधेयकातला पहिला मुद्दा कुठला? सर्वसाधारण विधेयक. त्यानंतर दुसरा प्रकार येतो या ठिकाणी वित्त विधेयक. कोणता? वित्त विधेयक. त्यानंतर तिसरा प्रकार कुठला असेल या ठिकाणी? याला म्हणतो आपण घटना दुरुस्ती विधेयक. चार्ट जर पॉसिबल असेल तर काढूनच घ्या, जे नवीन आहे त्यांच्यासाठी. बघा लक्षात काय घ्यायचं आता. ह्याची डेफिनेशन सांगायचं झालंच तर काय सांगालो? सर्वसाधारण विधेयक म्हणजे काय? जे विधेयक खर्चाशी आणि घटना दुरुस्ती संबंधित नसतात त्यांना काय म्हणू आपण? सिंपल आहे. जे विधेयक खर्चाशी संबंधित असतील त्यांना वित्त विधेयक, दुरुस्ती संबंधित असतील घटना दुरुस्ती विधेयक. आता थोडंच नीट आहे का. वित्त विधेयकाचे 2 प्रकार आहेत. यातला वित्त विधेयकाचा वित्त विधेयक क्रमांक 1 आणि वित्त विधेयक क्रमांक 2. वित्त विधेयकासाठी कलम आहे 117 आणि त्यातला 117 उपकलम 1 हा कशासाठी आहे? वित्त विधेयक क्रमांक 1 साठी. आणि 117 उपकलम 3 कोणासाठी आहे? वित्त विधेयक क्रमांक 2 साठी. तुम्ही म्हणसाल एवढे डेप्थ मध्ये उपकलम करायची का? तर करायची का विचारला प्रश्न आपल्याला. तो एक महत्वाचा मुद्दा. आता वित्त विधेयक क्रमांक 1 म्हणजे कोणत्या प्रकारचा खर्च असतो? त्या सिंपल लक्षात ठेवायचं. वारंवार करावा लागणारा खर्च म्हणजे जो प्रत्येक वर्षी करावा लागतोच त्याला काय म्हणतो आपण? वित्त विधेयक क्रमांक 1. आणि वित्त विधेयक क्रमांक 2 काय असतो? जो आकस्मिक स्वरूपामध्ये खर्च करावा लागतो त्याला काय म्हणू आपण? वित्त विधेयक क्रमांक 2. समजतंय? बघा पहिला काय? सर्वसाधारण विधेयक. दुसरा वित्त विधेयक. वित्त विधेयकाचे 2 प्रकार. कोणता? वित्त विधेयक क्रमांक 1, वित्त विधेयक क्रमांक 2. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बजेट जो आहे का तो वारंवार खर्चामध्ये येतो का आकस्मिक खर्चामध्ये येतो? बजेट प्रत्येक वर्षी मांडतो ना. मग तुम्हाला एक विधान टाकलं आयोगानं. काय? वित्त विधेयक क्रमांक 1 मधीलच मुळात धन विधेयक असतो. किंवा दुसरा विधान टाकलं असं धन विधेयक हा मुळात वित्त विधेयक क्रमांक 1 असतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? तर बरोबर या ठिकाणी. का? कारण तो कुठल्या खर्चाचा प्रकार आहे? वारंवार होणाऱ्या खर्चाचा प्रकार आहे. मात्र आपल्या देशानं जबाबदार शासन पद्धती स्वीकारलेला आहे. आता जबाबदार शासन पद्धती काय हे मी सांगत बसत नाही. ही जबाबदार शासन पद्धती सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ब्रिटिशांची एक तरतूद आहे ते आपल्या भारतामध्ये आपण त्याच पद्धतीने आणलेला आहे. म्हणजेच काय? पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. त्याला संबंधित असणारा शब्द आहे कुठला? जबाबदार शासन मंडळ. त्याच्यामुळं यातनं एक विधेयक क्रमांक साईडला काढला जातो त्याला म्हणतो आपण धन विधेयक. काय म्हणतो आपण त्याला? धन विधेयक. धन विधेयकासाठी 2 आर्टिकल काय लक्षात ठेवायचे? कोणते? 109 आणि 110. 109 काय आहे? एखादं विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला? लोकसभेच्या स्पीकरला. स्पीकर नसले तर लोकसभेच्या डेप्युटी स्पीकरला. दोघं नसतील तर यस. मग इथं असतं काय? प्रोटेम. विसरले का? याला म्हणायचं काय? अध्यक्ष मंडळ. अध्यक्ष मंडळामध्ये मेंबर किती असतात हाही प्रश्न विचारून झालाय. किती प्रश्न असतात? 10. मग त्यातला एक व्यक्ती काय करेल? स्पीकरच्या जागेवर बसेल ना आणि तोच ठरवेल ना की ते विधेयक काय आहे? धन आहे की नाही. हा एक महत्वाचा मुद्दा. मग लक्षात काय घ्यायचं? धन विधेयकासाठी 2 आर्टिकल. 109 विधेयक धन आहे की नाही ठरवण्याचा अधिकार. 110 काय? धन विधेयकाचे डेफिनेशन. ओके. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा दंड स्वरूपामध्ये आकारलेली रक्कम धन विधेयक होते का? हा प्रश्न आपल्याला मेन्सला विचारला होता. काय? दंड स्वरूपात आकारलेली रक्कम धन विधेयक होते का? त्याचं उत्तर आहे नाही. हे बरेचसे डेप्थ मध्ये जातात. हे तुम्ही वाचलं असेल बऱ्याच वेळा. त्याच्यावरती मी जास्त वेळ देत नाही. मात्र हे लक्षात घ्या. आता प्रकार झाले किती? 4. मात्र मूळ किती आहे तो?
प्रश्न विचारला तुम्हाला, मूळ प्रकार किती विधेयकाचे? 3च म्हणायचं. आणि त्यातून फक्त कोणत्या शब्दामुळे 4 झाले? जबाबदार शासन पद्धतीमुळे चौथा प्रकार इथं आला. आणि तो चौथा प्रकार कोणता असेल या ठिकाणी? धन विधेयकाचा असणारा पार्ट असेल. ठीक आहे, आता व्यवस्थित आहे का? या सर्वसाधारण विधेयकाच्या अनुषंगाने असतील किंवा बाकीच्यासाठी असतील, टोटल 5 प्रकार झाले. कसं? एक सर्वसाधारण विधेयक, दुसरं कुठलं? वित्त विधेयक क्रमांक 1, वित्त विधेयक क्रमांक 2, पुढं सगळ्यात महत्वाचा मुद्दा घटना दुरुस्ती विधेयक, पुढं काय? धन विधेयक. आता मी काय करतो, या 5ला या ठिकाणी आपण सिस्टीम मध्ये बसूया, चार्ट मध्ये बसूया, जेणेकरून काय होईल तुम्हाला तो चार्ट कायम स्वरूपात लक्षात ठेवायला इझी होऊन जाईल. बघा, पहिला सर्वसाधारण, नंतर काय? वित्त क्रमांक 1, नंतर वित्त विधेयक क्रमांक 2, नंतर पुढचं काय असेल त्या ठिकाणी? घटना दुरुस्ती, नंतर काय असेल? धन विधेयक. ओके, या टप्प्यामध्ये आता थोडंसं ऐका, चार्ट मध्ये काय काय आलं पाहिजे आपल्याला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, विधेयक मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते का? याला म्हणून आपण राष्ट्रपतींची पूर्व परवानगी लागते का? दुसऱ्यांदा, हे विधेयक सरकारी का खाजगी? हे विधेयक लोकसभेत मांडायचं का राज्यसभेत मांडायचं? पुढं, विधेयकामध्ये वाद झाले तर संयुक्त बैठक घेता येते का? काय शब्द? संयुक्त बैठक घेता येते का? आता पटकन बघा, सर्वसाधारण विधेयक मांडायचं असेल तर राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची गरज असते का? नाही, नसते. मात्र याला एक अपवाद आहे. तो अपवाद कुठला? तर अपवाद आहे राज्य निर्मिती. याच्या अगोदर आपण जो बघितला होता पहा, म्हणजे लक्षात घ्यायचं सिंपल, कलम 2 आणि 3 मध्ये चेंजेस करायचे असतील तर कोणाची परवानगी लागते? राष्ट्रपतींची. ओके, पुढं, हे विधेयक सरकारी खाजगी कोणतं पण असू शकतं. लोकसभेत मांडायचं पहिल्यांदा का राज्यसभेत? कुठंही मांडू शकता. पुढं, संयुक्त बैठक घेता येते का? तर घेता येते. पुढं सॉरी, वित्त विधेयक क्रमांक 1, राष्ट्रपतींची परवानगी लागते ना, खर्च करायचा देशाचा, म्हणून परवानगीची आवश्यकता असते. पुढं, सरकारची जबाबदारी आहे म्हणजे विधेयक कोणतं? सरकारी. सरकारची जबाबदारी असणारे विधेयक पहिल्यांदा कुठं? लोकसभेत. संयुक्त बैठक घेता येते का? हो. पुढं, वित्त विधेयक क्रमांक 2, कसला खर्च आहे हा? आकस्मिक खर्च आहे ना, मग काही गोष्टींसाठी परवानगी घ्यावी लागते, काही गोष्टींसाठी परवानगीची गरज नसते. आता अशा कशा काही गोष्टीसाठी लागते, काही गोष्टीला लागत नाही? एक्झाम्पल दाखल, काल बैसाखी, लू, नॉर्वेस्टर हे जे वादळ आहेत का, हे प्रत्येक वर्षी येतात. मग हे प्रत्येक वर्षी येणार म्हणून त्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन्स करून ठेवावं लागतील, तो एक मुद्दा वेगळा. आणि त्सुनामी सारख्या असणाऱ्या घटना त्या कशा असतात? कधीतरी येतात ना. मग काही गोष्टी आकस्मिक. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, नीट ऐका, कोविड ज्यावेळेस सुरुवातीला आला त्यावेळेस तो आकस्मिक होता ना, मात्र कोविड 2 वर्ष राहिला, तो आकस्मिक राहिला का? म्हणजे कोविडसाठी दुसऱ्या वर्षामध्ये प्रोव्हिजन करून ठेवावी लागली, त्यावेळेस परवानगीची गरज लागणार. पहिल्यांदा लागली का परवानगी गरज? मग नाही, हे लक्षात घ्यायचं बरं का. म्हणून दोन्हीही असतील मुद्दे या ठिकाणी. पुढं, सरकारी का खाजगी? कुठं पण. लोकसभेत का राज्यसभेत? कुठेही मांडू शकता. संयुक्त बैठकीची गरज आहे. पुढं, घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही. ओके, पुढं, कुठं मांडू शकता या ठिकाणी? दोन्ही सभागृहात, कुठेही, सरकारी असेल खाजगी असेल, संयुक्त बैठक घेता येत नाही. पुढं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, धन विधेयक मुळात कोणचा पार्ट आहे? वित्त विधेयक क्रमांक 1 चा. कॉपी पेस्ट करायचं सगळं खाली, म्हणजे कसं? परवानगीची गरज असते. कोणतं असेल विधेयक? सरकारी. कुठं मांडायचं पहिल्यांदा? लोकसभेत. फक्त संयुक्त बैठक घेता येत नाही. आणि झालंच तर काय लक्षात ठेवा सांगितलं मी तुम्हाला, घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकाची घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची? 24व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती. कधीची? 1971. काय सांगितलं? घटना दुरुस्तीचे विधेयक असेल आणि ते दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं आणि राष्ट्रपतींकडे गेलं तर राष्ट्रपतींना संमती देणं बंधनकारक आहे. एवढाच चार्ट आहे. आणि एवढ्या चार्टवरती प्रत्येक प्रीला, प्रत्येक मेन्सला, मग प्री कोणती का असना, कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या, प्रश्न असतात आणि हमखास आपण त्या ठिकाणी मार्क घेऊ शकतो. एवढा एक चार्ट आहे. व्यवस्थित क्लिअर केला आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तर उत्तर आपल्याला व्यवस्थित येऊ शकतं. बहुमताचे प्रकार, परत तोच मुद्दा या ठिकाणी आला. किती असतात बहुमताचे प्रकार भारतामध्ये? 3 प्रकारचे. कोणकोणतं? साधं बहुमत, विशेष बहुमत आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करून आलेलं बहुमत, ज्याला मी माझ्या शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न झाला, याला म्हणायचं अति विशेष बहुमत. हे 3 पार्ट जरी व्यवस्थित केले तर याच्यावरचे फिक्स प्रश्न आपले सुटू शकतात. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक राज्यसेवेच्या प्रीमध्ये विधेयक या शब्दावरती प्रश्न आहेतच. आणि हे तर जास्त दिसत आहेत प्रश्न. बघा आता काय प्रश्न आहे.
राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. का? सर्वसाधारण विधेयकामध्ये राष्ट्रपतींच्या परवानगीची गरज आहे का? नाही. मात्र अपवाद काय? 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये काय? राज्य निर्मिती. आणि परवानगी लागते का? इथं लागते. अपवाद म्हणजे काय? परवानगीची गरज असते. विधान बरोबर. पुढं, राष्ट्रपतींनी असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठवले पाहिजेत. ऑब्विसली होईल. मात्र ते आल्यानंतर कंपल्सरी आहे का स्वीकारणं? नाही. ओके, हा लक्षात ठेवायचा मुद्दा आहे. पुढं, संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून, प्रश्नच नाही ना. काय लक्षात घ्यायचं इथं? बहुमत कोणतं लागतं? साधं बहुमत लागतं. साधं विधेयक, बहुमत कोणतं? साधं. घटना दुरुस्ती विधेयक, तर बहुमत लागतं विशेष अतिविशेष. आता नीट ऐका, घटना दुरुस्ती विधेयकाला कधीच साध्या बहुमतानं विधेयक पारित करता येत नाही. ओके, मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, काय? नीट ऐका, एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायची आहे, संसदेचं कोणत्या प्रकारचं बहुमत लागतं? साधं बहुमत. मग एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायची असेल आणि वाढवली विधान परिषद, तर घटना दुरुस्ती करावी लागते का? नाही. का? साधं बहुमत आहे. आणि साधं बहुमत जिथं असेल तिथं काय नसतं? घटना दुरुस्ती विधेयक नसतं. हा एक महत्वाचा पार्ट आहे. मी हे क्लासमध्ये घेतो आणि घेतलेले आहेत हा, त्यामुळं हिथं मी जास्त वेळ देऊ शकत नाही. फक्त एवढा चार्ट सांगितलाय, बहुमताचे प्रकार अटॅच कोणाला होतात तेवढे मुद्दा फक्त समजून घ्या, ऑटोमॅटिक प्रश्न सुटतील. विधान चुकीचं आहे. आणि शेवटचं विधान काय? राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारण्याचे बंधन संसदेवर ऑब्विसली नाहीच ना. बंधन आहे का त्यांच्यावरती? नाही. हा एक महत्वाचा पार्ट. पुढे बघा, केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालील विधाने योग्य आहेत की नाही ते बघायचे आपल्याला. कोणतं विधान योग्य आहे? बघा, ती घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतील. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगाने जो केंद्रीय माहिती आयोग आलेला आहे का, तो घटनात्मक आहे का? कारण घटनात्मक म्हणजे काय? घटनेत त्याचं कोणतं आर्टिकल आहे का समाविष्ट? नाही. प्रश्न संपला. याला म्हणायचं घटना बाह्य संस्था. आणि लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये घटनात्मक संस्था आणि घटनाबाह्य संस्था, त्यातला फक्त तुम्ही फॉर्मॅट वाचायचा या प्रिलियमच्या परीक्षेसाठी. फॉर्मॅट म्हणजे काय? मेंबर किती, अध्यक्ष कोण, नियुक्ती कोण करतो, पदमुक्त कोण करतो, बस प्रश्न संपला. प्री साठी एवढंच खूप जास्त महत्वाचं आहे. आणि लक्षात घ्या, केंद्रीय माहिती आयोगावरती प्रश्न का विचारला? 2020 ला यात दुरुस्ती झालेली. काय झालं? 2020 ला यात दुरुस्ती झाली. त्याच्या अगोदर दुरुस्ती होणार आहे हे तर सगळ्यांना माहित असेल ना, आयोगाला पण माहित असणार आहे. म्हणून आयोगाने प्रश्न तयार करत असताना कशाला विचारला प्रश्न? केंद्रीय माहिती आयोग जुन्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारलाय, नवीन कंटेंट यात नाही. लक्षात घ्या. पुढं, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीद्वारे राष्ट्रपतीकडून केली जाते. हे विधान आहे चुकीचं, कारण इथं कोण असतात? PM साहेब असतात, गृहमंत्री नसतात. पुढं काय? ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याच्यामध्ये चेंजेस होऊन काय केले? 5 वर्षाऐवजी हे 3 वर्षांचं केलेलं आहे. व्हेरी गुड. हे चेंजेस आहेत, त्या अनुषंगाने हा पाठ लक्षात घ्यायचा. म्हणजे ते पण काय झालं? चुकीचं झालं. या प्रकारच्या प्रश्नांना तुम्हाला मुद्दा माहिती असेल तरच तुम्ही उत्तर देऊ शकता. अदरवाईज इथं गोळ्या मारून उपयोगाचं नाही. नाहीतर परीक्षेमध्ये जाऊन जय माता दी ABCD करायचं नाही. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे नवीन विद्यार्थी असतात का, मी इथं सांगतो बरं का आवर्जून, ते शास्त्रज्ञ होतात परीक्षेत जाऊन. कारण त्यांना वाटतं त्यांनी अटेम्प्ट केलेला प्रत्येक उत्तर हे बरोबरच आहे. ज्यावेळेस 2-3 दिवसानंतर आन्सर की येते का, मग त्यांना कळतं MPSC अशा असते का. म्हणून काय करायचं, तिथं जाण्या अगोदर काय करायचं, आपण थोडंसं आपल्या बाबतीमध्ये माहिती समजून घ्यायची आपल्याला आणि मग प्रेडिक्शन करून उत्तर द्यायचे ना. मात्र MPSC मध्ये पास व्हायचं असेल ना, तर तुम्हाला अटेम्प्टची संख्या जास्त ठेवावी लागते. जसं UPSC ला गरज आहे तसंच MPSC ला पण गरज आहे. मात्र MPSC मध्ये एक पार्ट आहे CSATचा. CSAT मुळे तुम्ही इथले अटेम्प्ट कमी ठेवू शकता. 80 पर्यंत जरी अटेम्प्ट ठेवले तुम्ही नीट पद्धतीनं 100 पैकी, तरी सफिशियंट आहे प्लस पॉईंट मध्ये. मात्र तुम्हाला कंबाईनची एक्झाम देणार असाल तर तुम्हाला अटेम्प्टची संख्या काय करावी लागते? अजून जास्त वाढवावी लागते बरं का. कारण आत्ताच एवढ्यातच काय झालेलं आहे, मेरिट डिस्प्लेस झालेत ना आता कोणाचे, PSI STI ASO चे. काय झालं, मागच्या वर्षीपेक्षा 2-2 मार्काने मेरिट कमी आले. फक्त PSIच्या बाबतीमध्ये 0.25 मार्क कमी आहेत बाकीच्या वेळेसपेक्षा. त्यामुळे थोडंसं काय करू आपण, त्याच्यामध्ये अजून जास्त आपला असणारा एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न इथं
करूया. ठीक आहे. आणि पुढचा मुद्दा, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. पुढे काय, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून, हे वाक्य आहेत पुस्तकातले, सरळ सरळ वाक्य आहेत. कशाचे? केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीमध्ये मुद्दे सांगत असताना माहिती आयोगाचा किंवा माहिती आयोगाचा असणारा सदस्य तो अध्यक्ष होऊ शकतो, हे तरतूद माहिती असले ना, सिंपल ते विधान काय असेल? योग्य असेल. मग कुठलं उत्तर असेल या ठिकाणी? डीच. पुढे बघा आता शब्द कुठला आहे? न्यायालयीन सक्रियता. नीट ऐका. आयोग या असणाऱ्या मुद्द्यांना बऱ्याच वेळा भर देतो. मग ऍक्टिव्हिजमचा पार्ट असेल आणि दुसरा कुठला? ज्युडिशियल रिव्ह्यूचा पार्ट असेल. सोबतच दोन शब्द, ऍक्ट ऑफ लॉ, रूल ऑफ लॉ, याच्यावरती आयोगाचा विसंबून प्रश्न असणार म्हणजे असणार, आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा तो आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसणार आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके. त्यानंतर बघा, न्यायालयीन सक्रियतेवरती प्रश्न विचारलाय. मी तुम्हाला एक सरळ सरळ प्रश्न विचारतो, नीट ऐका. आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग नंबर 4 आहे, ज्याला काय म्हणतो आपण? डीपीएसपी, मार्गदर्शक तत्वे आहेत ना. मार्गदर्शक तत्वे कोणासाठी येतो? स्टेटसाठी. स्टेट म्हणजे कोण? हा पण प्रश्न विचारून झालाय प्रीला, मेन्सला, सगळीकडे. स्टेट म्हणजे कोण? केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, सगळेच ना. यांनी काय करावं 5 वर्षांच्या कालावधीमध्ये, याचं मार्गदर्शन करणारे ते काय? तो तत्वे. जर त्यांचं पालन राज्यांनी केलं नाही तर त्या विरोधामध्ये न्यायालयात जाऊ शकतो का आपण? नाही. मात्र जनता 5 वर्षानंतर त्यांना त्यांची जागा दाखवून देते, बरोबर ना. म्हणजे काय होतं 5 वर्षानंतर? सत्तांतर होऊ शकतं. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं राज्य जर लक्षात घ्यायचं झालं, राजस्थान बेस्ट आहे ना. प्रत्येक 5 वर्षानंतर तुम्हाला चेहरे पलटी झालेले दिसतात. आणि आपल्या असणाऱ्या भारताच्या केंद्रीय सभागृहात सुद्धा असंच असलं पाहिजे बरं का. अशी एक मानसिकता असते का, जर एखाद्या केंद्रीय पक्षाला जर अशी ठाम भूमिका मिळाली की काही झालं की आपण पुढचे सुद्धा इलेक्शन जिंकणार, त्यावेळेस तो धोका असतो सर्वसामान्य जनतेला. मी कोणत्याही पक्षाचा प्रचारक नाही बरं का. तुम्ही म्हणसाल मास्तर इकडचं आहे का म्हणून सध्याला असं बोलतात, नाही. मात्र हे राजकीय व्यवस्था आहे आणि आपल्याला राज्यसेवेच्या मेन्सला 35 मार्कांचं टॅकल करायचं आहे या सगळ्या बाकीच्या सब टॉपिक वरती. का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा पक्ष, दबाव गट, त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आयोग. कुठला आयोग? निवडणूक आयोग. त्यासोबत सरकारी कामकाज कसं आहे, निवडणुकीचा, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरकारचा खर्च कसा आहे, याच्यावरती आपल्याला 5 ते 6 टॉपिक आहेत. आणि त्याच्यामुळे काय करायचंय, तो पण अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात काय घ्यायचा, या परिस्थितीमध्ये शासन कशा पद्धतीने वागतोय, तो एक पार्ट. मग मार्गदर्शक तत्वे काय करतात? स्टेटला गाईडलाईन देतात ना. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सुप्रीम कोर्ट त्याच गाईडलाईनला एका असणाऱ्या सूचीमध्ये बसवून तो स्टेटला सांगू शकतो का असं वागा? काय म्हणतोय मी? मार्गदर्शक तत्वातले सगळे मुद्दे एका असणाऱ्या पॅनलमध्ये बसवलं त्यांनी, आणि तो स्टेटला म्हणू शकतो का असं वागा? त्यालाच म्हणायचं न्यायालयीन सक्रियता. कळतंय का? म्हणजे तो स्टेटला गाईडलाईन करू शकतो का? तर करू शकतो. स्वीकारायचं की नाही हे कोणाचं काम आहे? समजते का? मग मध्यंतरी अशा घटना आपल्या भारतामध्ये खूप घडल्यात बरं का. डायरेक्टली केंद्राला सांगितलं आपल्या सुप्रीम कोर्टानं असं वागा. ओके. कधी कधी तर काय सांगितलंय, व्यवस्थित ऐका, ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना. अजून कोणाला आहे? राज्यपालांना. कधी कधी सुप्रीम कोर्टानं कान उघडणी केली या दोघांची सुद्धा. बाबांनो, किती काढणार ऑर्डिनन्स? कळतंय का? आणि तुम्ही राज्यघटना व्यवस्थित वाचली असेल तर आपल्या भारताच्या इतिहासामध्ये बिहार राज्य खूप गाजलेले बरं का. कोणासाठी? या असणाऱ्या वटहुकुमासाठी. काय केलं होतं त्या साहेबांनी? या वटहुकूम काढण्याचा असा तगादा लावला होता, जवळपास 8 वर्ष. 8 वर्ष म्हणतोय मी. काय करतोय साहेब? वटहुकुमावरती वटहुकूम काढत होत्या. तेव्हा त्यांना सुप्रीम कोर्टानं सांगितलं, बाबांनो थांबा. ओके. मग हे जे सांगतो का त्याला म्हणायचं सक्रियता. समजते? ओके. मग सक्रियतेच्या बाबतीमध्ये विधानं दिलेत बघा. काय? जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात तेव्हा सक्रियता चालते ना. तेव्हा सुप्रीम कोर्ट काय करतो? गाईडलाईन देण्याचा प्रयत्न करतो. पुढं, अध्यंतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते, अशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी काय चालतं? न्यायालयीन सक्रियता चालतं. सरकार कमजोर आहे हे दिसल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय करेल किंवा न्यायालय काय करेल? त्यांना सांगेल ना, बाबा तुम्ही अशा पद्धतीनं तुमचा फॉलोअप घ्या, अशा पद्धतीनं कामकाज बघा. हा एक मुद्दा असेल. पुढचं काय? जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यात अपयशी ठरते. ऑब्व्हियसली आपल्या मूलभूत हक्कांचं रक्षता कोण आहे? सुप्रीम कोर्ट. पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी तुम्हाला 2 मुद्दे सांगतो, पटकन लक्षात घ्या.
माझ्या मूलभूत हक्कांचा भंग झाला तर मी कुठं जाऊ शकतो? न्यायालयात. कुठं कुठं? हायकोर्टात पण जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकतो. आर्टिकल नंबर 226 नुसार कुठं? हायकोर्ट. आणि सुप्रीम कोर्टात कुठं? आर्टिकल 32 नुसार. आता मी तिथं गेलो पण मला माझे हक्क रिटर्न पाहिजे, कोण देणार? हायकोर्ट का सुप्रीम कोर्ट? तर मला माझे हक्क रिटर्न देण्याचा अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाला आहे. हायकोर्ट रिटर्न देणार नाही किंवा देऊ पण शकत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा. म्हणून इथं गाईडलाईन्स खूप महत्त्वाचे आहेत मूलभूत अधिकारांच्या बाबतीमध्ये. पुढं, जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतिस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतात, ऑब्व्हियसली, म्हणून तर त्यांना काय केलं जातं? गाईडलाईन देतो ना. हे तो शब्द कशा संबंधित त्या ठिकाणी? न्यायालयीन सक्रियतेच्या बाबतीमध्ये. म्हणून माझा सांगण्याचा अर्थ काय, तात्पर्य काय? साहेब लोक कन्सेप्ट समजून घ्या, ऑटोमॅटिक उत्तर समजतील ना. हा एक महत्त्वाचा मुद्दा. पुढचा प्रश्न पहा काय बघा इथं. आता इतका भारी प्रश्न आहे ना हा, आणि हा प्रश्न मला खूप वैयक्तिकरित्या आवडला. का? आम्ही ज्या पद्धतीने क्लासमध्ये घेतो का, आम्ही सांगतो विद्यार्थ्यांना साहेब लोक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. बऱ्याच वेळा आम्ही मदन मोहन पंचे आयोगाचे असणारे मुद्दे शिकवत असताना किंवा सरकारी आयोगाच्या शिफारस शिकवत असताना आमचे विद्यार्थी असे तोंड करतात. डायरेक्टली सांगतो का, पाठ खूप मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या पाठला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे असतील तर मला किमान 3 तास लागतात. फक्त कोणासाठी? 1971चा राजमन्नार समितीपासून स्टार्ट करतो ते कुठपर्यंत येतो आपण 2007च्या असणाऱ्या मदन मोहन पंच आयोगापर्यंत. मात्र विद्यार्थ्यांना समजतच नाही की हे खूप फेमस महत्वाचं आहे की नाही. एमपीएससीला सगळ्यात महत्वाचा आवडणारा केंद्र राज्य संबंधामधला पार्ट कोणता असेल तर हाच. ओके. अजून संघ राज्य हे मुद्दे कोणत्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त डिस्प्लेस होतात आपल्या राज्यघटनेच्या, तर ते भाग 11 आणि 12 मध्येच. ओके. त्यामुळे हे खूप महत्वाचे आहेत. मग प्रश्न काय बघा, खालील तरतुदी विचारात घ्या. काय? शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. दुसरं विधान, लगेच उत्तर देण्याच्या भानगडीत जायचं नाही कारण खाली ट्विस्ट टाकला आयोगा ना शेवटच्या विधानामध्ये. दुसरं बघा, अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केलेली आहे. पुढं, राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकांवर निर्णायक नकाराधिकार वापरतात. पुढं, केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते. आता विधान प्रश्न खाली आहे, वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची झाली असती. संघराज्याचा अर्थ काय तो व्यवस्थित समजून घ्यायचा. संघराज्य म्हणजे एक निश्चित केंद्र असेल आणि त्याच्या नियंत्रणामध्ये एक तर प्रदेश असतील, राज्य असतील, देश असतील. कळतंय का? हे डिपेंड आहेत केंद्रावरती. कोणत्या कारणांसाठी? आर्थिक, सामाजिक, राजकीय. त्या व्यवस्थेला म्हणायचं केंद्राकर्षी योजना किंवा केंद्राकर्षी संघराज्य. आणि घटना ज्या वेळेस दोघांना अधिकार देते, केंद्राला पण अधिकार देते आणि राज्याला पण अधिकार देते, त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? केंद्रोत्सारी संघराज्य. मग संघराज्य संकल्पनेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, दोघांना अधिकार मिळाला पाहिजे. आता नीट आहे का? अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे म्हणजेच संघराज्य ना. काय सांगितलं मी आता? घटना काय करते? दोघांना अधिकार देते, केंद्राला सुद्धा आणि राज्यांना. म्हणजे कलम नंबर विधान क्रमांक जो हा बी आहे का, तो 100% काय करतो? संघराज्य क्लिअर सांगतो. संघराज्य क्लिअर सांगतो. ऑप्शन चेक करायचे आता. काय? बी नसलेले सगळे मुद्दे उत्तर असेल याचं. का? प्रश्न काय आहे? कोणत्या तरतुदी बदलल्या तर भारत संघराज्य होईल? मग संघराज्य जे आहे का ती तरतूद बदलायची गरज आहे का? कळतंय का? म्हणजे हे मी आत्ता रिलॅक्स होऊन सांगतोय, तुम्ही पेपरवरनं बाहेर आल्यानंतर रिलॅक्स होऊन सांगू शकता. मात्र परीक्षेच्या त्या वातावरणामध्ये अगोदरच वर्षे असे तगडे विधान आहेत आणि त्यामध्ये खाली प्रश्नामध्ये परत गुगली टाकली आयोगानं. काय? वाचायला समजत नाही बरं का ते काय. ते काय बघा, काय? वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असते. म्हणजे या तरतुदी संघराज्यात्मक नाहीत त्या ओळखा. मग शेषाधिकार केंद्राकडे, संघराज्याचा मुळात मुद्दाच नाही तो. सगळे अधिकार केंद्राकडे असून संघराज्य होईल का? नाही. पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकावरती निर्णायक नकाराधिकार घेऊ शकतात. म्हणजे राज्यांचा काहीच अधिकार नाही ना. मग संघराज्यामध्ये काय पाहिजे? केंद्राला आणि राज्याला सुद्धा अधिकार पाहिजे. पुढचा काय मुद्दा? केंद्र शासनाच्या संमतीशिवाय राज्यांची नावं सुद्धा बदलता येतात केंद्राला. मग राज्यांचा काय अधिकार झाला का? हे बदला, भारत संघराज्य होईल. कुठलं उत्तर आहे मग याच्यामध्ये?
ए, सी आणि डी. ओके, प्रश्न समजून त्याच्या अगोदर कन्सेप्ट क्लिअर होणं हे सुद्धा गरजेचं आहे. पुढचं काय बघा, खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळले आहे. प्रश्न अपेक्षितच होता का, नीट ऐका. 2020ला आपल्या भारत सरकारने एक सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतलाय. तो काय, आंतरराज्यीय जलवाटप विवादासाठी एकच आपल्याला समग्र भारतासाठी लवाद स्थापन करायचा आहे. कधीचा निर्णय, 2020चा. काय करायचं 2020ला, सांगितलं सगळ्या पाणी वाटपाचा मुद्दा म्हणजे काय, भारतामध्ये जेवढ्या नद्या आहेत का त्या सगळ्या नद्यांचं पाणी ज्या पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट केलं जातं का त्याच्यामध्ये वाद असतात. तुम्ही ऐकलं का मध्यंतरी कावेरी जलवाटप विवाद, कृष्णा जलवाटप विवाद, त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा गोदावरी जलवाटप विवाद, सोबतच बघितलं आपण तिस्ता, काली, ब्रह्मपुत्रा, मध्यंतरी गाजलेला सिंधू. यासाठी काय केलं भारत सरकारनं, सगळ्या विवादांसाठी एकच लवाद करायचा हा ठिकाणी निर्णय घेतला. मात्र अगोदर कसं होतं, प्रत्येक नदीसाठी वेगवेगळा लवाद होता आणि ते स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं, आपल्या भारतानं ते स्थापन केलं होतं 1956ला. त्यानंतर या ठिकाणी काय केलं, कोणताही निर्णय झालेला नव्हता आणि आता 2020ला काय करायचंय, याच्यावरती सगळ्यात महत्वाचं पार्ट एकच करायचंय. मग याच्यावरती दुसरा मुद्दा असतो, घटनेतलं आर्टिकल कोणतं. मग घटनेचं आर्टिकल कोणतं असतं या ठिकाणी, तर 262 आणि सोबत आहे 263. पाण्यासाठी कोणतं आहे तर 262 आणि पाणी सोडलं की बाकीच्या सगळ्या वादांसाठी कोणतं असतात. या दोन आर्टिकलवरती प्रश्न येणं साहजिक होतं. त्यातला आला प्रश्न खालच्या आर्टिकलवरती, म्हणजे कशावरती, 263. कुठला मुद्दा आहे त्या ठिकाणी, आंतरराज्य परिषद. ओके, मग आंतरराज्य परिषदेमध्ये पाणी येईल का, पाण्यासाठी वेगळं आर्टिकल आहे. पाण्यासाठी कुठला आर्टिकल आहे, 262. मग इथं विधान चेक करा, काय विधान 2, कोणत्याही आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करणे. संबंधच नाही काय, कारण तिथं फक्त तरतूद कोणाची असेल तर कलम 262ची. प्रश्न कशावर विचारलाय, 263 वरती, म्हणजे कुठला मुद्दा आहे, आंतरराज्य परिषदेवरती. मग प्रश्न काय, कोणतं चुकीचं आहे, मग कुठला आहे ते, किंवा वगळलेलं आहे, विधान नंबर 2. प्रश्न संपला. बाकीचे सगळे काय, तो पाणी सोडून बाकीचा कुठलाही प्रश्न असेल तर तो कशामध्ये जातो, आंतरराज्य परिषदेमध्ये. आपल्या भारतानं आंतरराज्य परिषद कधी स्थापन केलेलं आहे, पटकन उत्तर द्या, 1989ला. कधी, 1989ला. अध्यक्ष कोण असतात, प्राईम मिनिस्टर्स असतात. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि त्यांच्या अंतर्गत असणारे सदस्य हे त्या ठिकाणी कन्फर्म असतात. हे सगळे मुद्दे आयोग विचारेल आपल्याला, त्या टप्प्यामध्ये आपल्याला हे मुद्दे आणायचा प्रयत्न करायचा आहे. मग विधान बघा काय, राज्यामध्ये जे तंटे उद्भवले असतील त्या बाबतीत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे. पुढचा मुद्दा काय, राज्यापैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघ राज्य व एक किंवा अधिक राज्ये यांचा ज्यात सामायिक हितसंबंध आहे अशा विषयाबाबत अन्वेषण करणे आणि चर्चा करणे. प्रश्न पाणी सोडला, इतर कोणतेही वाद असतील तर हे सगळे वाद कुठे येतील, आंतरराज्य परिषदेमध्ये. म्हणजे बाकी सगळी विधानं योग्य आहेत, फक्त विधान क्रमांक ब चुकीचं आहे. आता पुढं विशेषाधिकार समिती. लक्षात घ्यायचं, प्रत्येक असणाऱ्या सदस्याला जो सभागृहात बसतो का त्या प्रत्येक सदस्याला काही विशेष अधिकार मिळतात. ते विशेष अधिकार त्याला मिळतात की नाही, विशेष अधिकार आहेत आपल्या राज्यघटनेतल्या कुठं तर कलम नंबर 105 मध्ये आणि कलम नंबर 106 मध्ये. तर ते त्याला मिळतात की नाही हे चेक करण्यासाठी एक समिती असते, त्यालाच काय म्हणतो आपण, विशेषाधिकार समिती. फक्त एकच स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा, या समितीमध्ये मेंबर असतात लोकसभेच्या बाबतीमध्ये 15, राज्यसभेच्या बाबतीमध्ये 10. लोकसभेत किती, 15, राज्यसभेमध्ये किती, 10. त्यांची नियुक्ती कोण करतो, त्या सभागृहाचा प्रमुख. ओके, मग आता जर एवढं जरी माहित असेल तर याचं उत्तर देऊ शकता. काय, तिसरं विधान बघा, राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात. ज्या समितीत किती, 15 सदस्य. प्रश्न संपला, चुकला ना, किती असतात सदस्य, 10. म्हणजे बेसिक जरी मुद्दा माहिती असला ना आणि बाकीचे काहीच माहिती नसले तरी पण उत्तर देऊ शकता, तुम्हाला जरी नियम क्रमांक माहिती नसले तरी. काय विधान पहिलं बघा, लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा नियम 187 हे विशेषाधिकाराशी संबंधित आहेत. बघा, मोस्टली प्रश्न हे संसदेच्या कामकाजावरती येतात. म्हणजे हा पुढचा प्रश्न सुद्धा त्याच्यावरतीच आहे. मग याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला नियम 198 वरती पुढं, तोही बघूया. मात्र हिथं यामध्ये लक्षात काय घ्यायचं, फक्त आकडेवारी. उत्तर कोणतं असेल, 3 नंबरचं. पुढे बघा आता, राष्ट्रीय युवक धोरण. बघा, भारताचा उल्लेख जगामध्ये तरुणांचा देश म्हणून केला जातो. या तरुणांच्या देशाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला, सध्याला भारताचं ॲव्हरेज एज किती आहे,
तर हे क्लिअरली लगेच सांगतो आपण त्या ठिकाणी 28 इयर्स ओल्ड ना. भारत किती सध्याला 28 वर्षांचा. आणि चायनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर चायना सध्याला हा वृद्धांच्या देशांच्या होण्याकडे मार्गावरती आहे. म्हणून चायनामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पॉलिसी चेंज होते. अगोदर चायनामध्ये 1 चाइल्ड पॉलिसी होती, आता चायनामध्ये 3 चाइल्ड पॉलिसी आलेली आहे. मग याच्या पाठीमागं आपल्या भारतामध्ये एक्झॅक्टली भूमिका काय हे बघत असताना भारत काय तरुणांचा देश आहे. म्हणून 2014ला आपण काय स्टार्ट केलं होतं, राष्ट्रीय युवक धोरण. मग पहिलंच विधान काय बघा, राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार 1986 मध्ये करण्यात आला. ज्या लोकांनी HRDचा अभ्यास आणि राज्यसेवेच्या मेन्सच्या टॉपिकचा अभ्यास केलाय का ते 100% कन्फ्यूज होणार. बघा कधी कधी राज्यसेवा मेन्सचा अभ्यास धोकादायक असतो आणि कधी कधी केला नाही तरी धोकादायक असतो. आता का धोकादायक आहे सर, सरळ सरळ नीट आहे का. राजीव गांधी साहेबांचा जो कार्यकाल आहे का तो कार्यकाल शिक्षणासाठी खूप फेमस आहे. ओके, सोबतच अपंगाच्या कल्याणासाठी खूप फेमस आहे. सोबतच इन सर्व्हिस मध्ये असताना ट्रेनिंग देण्यासाठी खूप फेमस आहे. म्हणजे तुम्ही अधिकारी झालात तर तुम्हाला सर्व्हिस द्यावी लागते ना, सर्व्हिससाठी त्या ठिकाणी ट्रेनिंग द्यावी लागते. ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये तो मुद्दा खूप फेमस आहे. आणि त्याच कालावधीमध्ये युवकांसाठी आणि त्याच कालावधीमध्ये प्रौढ शिक्षणासाठी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. ओके, मग प्रौढ शिक्षणाचा मुद्दा आला की वयवर्ष किती 15 पेक्षा जास्त. मग या असणाऱ्या गटामध्ये सुद्धा दिसतं का 2003 मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या 15 ते 35 करण्यात आलेले आहे. हे आहे प्रौढ शिक्षणाचं एज. कशाचं आहे, प्रौढ शिक्षणाचं एज. काय संबंध आहे धोरणाच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना, प्रश्न चुकला. म्हणजे कोण कन्फ्यूज होऊ शकतं, ज्यांनी राजीव गांधी साहेबांचा कार्यकाल योग्य वाचला कशासाठी, HRD आणि पॉलिटिक्ससाठी. बाकींच्या ज्यांनी वाचलंच नाही आणि ज्यांनी करंट मधला राष्ट्रीय युवक धोरण वाचला असेल त्यांना अडचणीचं वाटणार नाही. मात्र प्रश्न सोडवत असताना जंबल होऊ शकतं. ते फक्त पहिल्याच विधानामध्ये 1986चा आहे का तो, नाही, कधीचा आहे 2014चा आहे. विधान हा पण काय झाला ए चुकीचा, दुसरा पण काय झाला चुकीचा. मात्र तिसरा एक्झॅक्टली बरोबर आहे, कारण एज किती ठेवलेलं आहे, मग इथं 15 ते 29चं असणार वयोगट त्या ठिकाणी फिक्स केलेलं आहे. आणि मी आता सांगितलं भारताचं ऍव्हरेज एज किती आहे, 28 वर्ष आहे. तो मुद्दा ह्या ठिकाणी येतो. म्हणून फक्त कुठलं विधान बरोबर असेल, सी विधान बरोबर असेल. आता हे तर आताच बघितलं आपण. चार्ट काढलाय मी. या चार्टवरनं किती लोक सांगतायत बघा. बघा, राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थविधेयकांच्या व्याख्येच्या संदर्भात आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अर्थविधेयक, धनविधेयक आत्ताच बघितलं. धनविधेयकाचे कोणते आर्टिकल लक्षात ठेवा सांगितले मी, 2. कोणते, 109, 110. 109 काय, धनविधेयक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार कोणाचा, स्पीकरचा. दुसरा 110 काय, धनविधेयकाची व्याख्या. विधान 1 चुकलं. दुसरं काय बघा, अनुच्छेद 117 उपकलम 3 खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक हे केवळ लोकसभेमध्येच मांडले जाऊ शकते. आता किती सोपं आहे बघा. चार्ट माहिती असेल तर. काय चार्ट बघा, बघा इथं होतं काय, वित्त विधेयक क्रमांक 2 म्हणजे कुठलं सांगितलं मी, कलम नंबर 117 उपकलम किती 3. आता मला सांगा बघू, हे विधेयक कुठं मांडायचं, लोकसभेत का राज्यसभेत, कुठंही मांडू शकता ना. मग इथं शब्द काय, फक्त कुठं, लोकसभेत. विधान चुकीचं. पुढचं काय बघा, अनुच्छेद 117 उपकलम 1 खाली श्रेणीबद्ध झालेले विधेयक वित्त विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही. संबंधित येत नाही. लक्षात घ्यायचं एक वाक्य नीट ऐका. कुठलं विधेयक कलम आहे, 117 उपकलम 1. बघा कुठे आहे, क्रमांक 1. कोणाची जबाबदारी आहे, सरकारची. मात्र मी तुम्हाला शिकवत असताना एक मुद्दा कायम सांगत असतो, काय, ज्या ठिकाणी विशेष बहुमत सरकारचं असतं का लोकसभेचं, तिथं साधं बहुमत कोणाचं असतं, राज्यसभेचं. सिंपल लक्षात घ्यायचं. ज्या ठिकाणी मी एक शब्द वापरतो, काय, पहिल्या सभागृहाचं बहुमत आणि दुसऱ्या सभागृहाचा पाठिंबा असेल ना तर दुसरं सभागृह कोणतं बहुमत घेतं, साधं बहुमत. म्हणजे तिथं त्यांच्या मुद्द्याला किंवा त्यांच्या विचारांना महत्त्व दिलं जातच. हा एक महत्त्वाचा पार्ट असेल. म्हणजे हे तर प्रॉपरली काय झालं, चुकीचं झालं. म्हणजे फक्त याच्यावरतीच आपण जाऊ शकतो उत्तरामध्ये. मग उत्तर काय असेल, यापैकी एकही नाही. विधेयकावरतीच परत प्रश्न आहे, लक्षात घ्या. पुढचा काय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा. हे तर खूप इझी टप्पा आहे. कलम 200 वरती विचारलंय. सिंपल लक्षात घ्या, नीट ऐका. केंद्रातलं एखादं विधेयक राष्ट्रपतींकडे गेलं तर राष्ट्रपती त्या विधेयकावरती निर्णय देतात कलम 111 नुसार. ओके, आणि राज्याचं एखादं विधेयक राज्यपालांकडे गेलं तर त्यावरती राज्यपाल निर्णय देतात कलम 200 नुसार. मग कलम 200 काय, राज्यपाल विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात का, तर त्यांच्या 4 निर्णयामध्ये एक निर्णय असतो राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याचा. विधान बरोबर आहे. पुढं, राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी
राज्य विधिमंडळाकडे परत पाठविल्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात, ऑब्विसली रिटर्न करण्याचा निर्देश देऊ शकतात. हा पुढे काय, जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतींकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते. तर याचं उत्तर आहे चुकीचं नाही. का, नीट आहे का, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये असं कुठंच सांगितलं नाही बरं का की एखादं विधेयक रिटर्न आलं तर ते बंधनकारक असलं पाहिजे, किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो का? पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा सल्ला हा लक्षात घ्या, मी असं अज्युम करतोय की तुमच्या सगळ्यांचा अभ्यास झालाय. तुम्हाला येणाऱ्या जानेवारीमध्ये राज्यसेवा प्री द्यायची आहे, बरोबर ना? मी फक्त रिवाइज करतोय, मी शिकवत नाही. हे तर क्लिअर आहे. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो का? हे घटनेनं सांगितलेलं नाही. हे कुणी सांगितलं? तर हे इंदिरा गांधीजींच्या कार्यकालामध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली, कालावधी 1976. मग सांगितलं पंतप्रधान मंत्रिमंडळाचा सल्ला हा बंधनकारक असतो. त्याची पुढची घटना दुरुस्ती 44वी घटना दुरुस्ती 1978. एक वेळेस पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राष्ट्रपती तो विधेयक रिटर्न पाठवू शकतात. तिथून आल्यानंतर त्यांना संमती द्यावीच. केंद्राच्या बाबतीत, राज्याच्या बाबतीत आहे का? विधान चुकीचं. हे राज्याच्या बाबतीमध्ये विचारलेलं आहे. पुढचं काय विधान आहे? राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेने कोणतीच कालमर्यादा घातलेली नाही. 100% बरोबर आहे. मात्र नीट आहे का, सरकारी आयोग आणि पंच आयोगानं यासाठी कार्यकाल निर्धारित केला होता 6 महिन्यांचा. किती महिन्यांचा? 6 महिन्यांचा. मात्र घटनेनं सांगितलंय का? नाही. त्यामुळे हे विधान कसं असेल त्या ठिकाणी? बरोबर आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. पुढे बघा, उच्च न्यायालय बघा बरं का, आयोगानं 2019च्या प्रीमध्ये सुप्रीम कोर्टावरती प्रश्न विचारला आणि 2020च्या परीक्षेमध्ये कशावर विचारला? हायकोर्टावरती. म्हणजे न्यायालयावरती प्रश्न असतोच. प्रश्नाचा टप्पा पॅटर्न तोच आहे. म्हणजे न्यायाधीश कोण असतात, पात्रता काय, तिथं सुद्धा तोच प्रश्न होता. मग बघा, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणते निकष चुकीचे आहे? पुढं, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे, ऑब्विसली हो. पुढं, त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे, ते सुद्धा हो. पुढं, राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदे तज्ञ असली पाहिजे, ते फक्त सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये हो. हायकोर्टात असा कोणता निकष नाही, म्हणून चुकीचा. मात्र बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं वरीलपैकी एकही नाही. ओके, का? कुठेतरी वाचलेलं असतं आपण की असं आहे बरं का, मात्र एक्झॅक्टली आठवत नाही ते सुप्रीम कोर्टाला आहे का हायकोर्टाला आहे. आणि काय करतो आपण, जे मुद्दे सुप्रीम कोर्टाला तेच मुद्दे बऱ्यापैकी हायकोर्टाला असतील असं अज्युम करतो आपण. जसं एक प्रश्न असतो पहा, किती लोक उत्तर देतात बघा. प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असावा असं मूळ राज्यघटनेनं सांगितलेलं आहे. विधान 2, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावं असं मूळ राज्यघटनेनं सांगितलेलं आहे. दोन्ही विधानं योग्य का अयोग्य सांगा? तर दोन्ही विधानं योग्य आहेत. दोन्ही विधानं काय आहेत? मात्र 7वी घटना दुरुस्ती 1956ला सांगितलं एकापेक्षा जास्त राज्यांसाठी एक राज्यपाल, एकापेक्षा जास्त राज्यांसाठी एक हायकोर्ट स्थापन होऊ शकतं. मात्र मूळ घटनेमध्ये काय? एक राज्य, एक राज्यपाल, एक राज्य, एक हायकोर्ट असलंच पाहिजे. म्हणून शब्द खूप महत्वाचा आहे, मूळ राज्य घटना. आता पटकन तुम्ही उत्तर द्या, मूळ राज्य घटना म्हणजे कोणती? 26 नोव्हेंबर 1949 ची का 26 जानेवारी 1950 ची? मूळ राज्य घटना कोणती? मास्तर असा कसा प्रश्न विचारलाय? ज्या दिवशी घटना आम्ही स्वीकृत केली तो दिवस म्हणायचा का ज्या दिवशी आम्ही घटना लागू केली तो दिवस म्हणायचा? सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचं, मूळ राज्यघटनेचा उल्लेख ह्या दोघांना असतो. तुम्ही म्हणाल असं कसं मास्तर? पहिल्यांदा उत्तर प्रश्न विचारताना तुम्ही म्हटलं त्यापैकी कोणती, आणि परत म्हणतात दोन्ही कसं? तर लक्षात घ्या, आपल्या राज्यघटनेतल्या तरतुदी आपण घटना स्वीकारली तेव्हाही लागू केल्या. त्या कोणत्या लागू केल्या? तर महत्वाचा मुद्दा, नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या तरतुदी. आणि 26 जानेवारी 50ला राहिलेल्या सगळ्या तरतुदी लागू केल्या. म्हणून मूळ राज्यघटनेचा उल्लेख केला तर या दोन्ही तारखांचा उल्लेख होतो. त्यातल्या त्यात आयोग जास्त मानतो कधीला, कोणत्या तारखेला? तर 26 जानेवारी 1950ला. ती काय असते आपल्या देशाची मूळ राज्यघटना. मात्र 1950ला पहिली घटना दुरुस्ती झाली, त्याला मूळ राज्यघटना म्हणायचं का?
सिंपल, घटना दुरुस्ती होण्या अगोदर जी राज्यघटना ती काय हो, मूळ राज्यघटना असेल, हा एक महत्वाचा पार्ट असेल. पुढं शेवटचा प्रश्न आहे, मग आपण थांबूया इथं. कुठला मुद्दा आहे? राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही, ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे? बघा, लक्षात घेताना परत सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, एकदा तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला होता, नीट ऐका. पुढीलपैकी कोणत्या कलमात अल्पसंख्याकांचा प्रत्यक्ष उल्लेख करण्यात आलेला आहे? यस, कलम नंबर 29. पुढीलपैकी कोणत्या कलमात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? मग कलम नंबर 30. फरक खूप जास्त आहे. मग इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असणारी भूमिका, भेदभावाचा पाठ त्या ठिकाणी येतोय, म्हणून तिथं सगळ्यात महत्वाचा पाठ कोणता येतो? कलम नंबर 29चा पाठ येतोय. अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांच्या बरोबरीनं कायदे करायचंय, त्या ठिकाणी अधिकार द्यायचे. याचा अर्थ असा होतो का हो, अल्पसंख्याकांसाठी बहुसंख्याकांपेक्षा जास्त अधिकार द्यायचे? तर हे क्लिअर सांगितलं सुप्रीम कोर्टाने बरं का, की काय याचा अर्थ असा होत नाही अल्पसंख्याकांना अधिकार देणं किंवा सोयी सवलती देणं, याचा अर्थ असा आहे बरोबरीनं अधिकार देणं, जास्त अधिकार देणं याचा अर्थ येत नाही. म्हणून महत्वाचा मुद्दा, कलम नंबर 29 आणि कलम नंबर 30 फक्त अल्पसंख्याकांसाठी आहे का? नाही, हे कोणासाठी आहे? अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हे दोघांसाठी आहे. आणि अजून महत्वाचा मुद्दा, तुम्हाला मी फक्त शेवटचे असणारे 5 ते 10 मिनिटं घेतो आणि त्यामध्ये मी फक्त सांगतो तुम्हाला की आत्ता येणाऱ्या प्रिलिम्ससाठी तुम्ही कोणकोणते पॉईंट फोकस करणं गरजेचं आहे. ओके ओके, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं, आंध्र प्रदेशचा असणारा सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे कुठला? परिशिष्ट किंवा शेड्यूल नंबर 5 आणि 6 याच्यावरती प्रश्न हमखास येण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा 5 आणि 6च्या बाबतीमध्ये. ठीक आहे. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आणायचा आपल्याला, तो म्हणजे कुठला पार्ट असेल? राज्यपालांचं पद आणि कलम नंबर 171. कारण विशेष राज्यांची तरतूद किंवा विशेष दर्जा ज्या राज्यांना दिला जातो का, तो एक महत्वाचा पार्ट असेल, त्याच्यावरती आयोग प्रश्न करेल. राज्यपाल आणि कोणतं कलम सांगितलं? 371. ओके. त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, वारंवार वाद होणारा मुद्दा कुठला असेल? तर मूलभूत हक्कातला, आणि त्या मूलभूत हक्कामध्ये पिळवणुकीचे, आणि सोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही हा शब्द ऐकलाय का हो? कस्टडियल डेथ. बरोबर ना? आणि खूप गाजलाय ना आपल्या भारतामध्ये. त्यासाठी काय लक्षात घ्यायचं? समानतेचे हक्क. ओके, मग कुठले कुठले सोबत कॅरी करा? समानता, स्वातंत्र्य आणि कुठला असेल त्या ठिकाणी? तर पिळवणूक. हे सलग काही मुद्दे आहेत त्या ठिकाणी. म्हणजे कोणते आर्टिकल कॅरी करायचे आपण? तर आर्टिकल नंबर 14 पासून स्टार्ट करायचं, ते कुठपर्यंत जायचं आपल्याला त्या ठिकाणी? तर आर्टिकल नंबर आपल्याला 24 पर्यंत जायचं. ओके, खूप फेमस आहेत, खूप महत्वाचे. तुम्ही म्हणसाल धार्मिक मुद्दे बघायचे की नाही? लक्षात घ्या, धार्मिक मुद्द्यांच्या बाबतीमध्ये ट्रिपल तलाकाचा मुद्दा खूप जास्त गाजलेला होता. ओके, आणि आत्ताच्या कालावधीमध्ये दक्षिणेकडचे मंदिरी खूप जास्त गाजतायत, त्यामुळे फक्त यातलं कलम 26 जरी केलं तरी सफिशियंट आहे आपल्याला. कशासाठी? धार्मिक बाबीसाठी. ओके. त्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे असणारे ओरिजिनल ज्युरिडिक्शन करा. ओके, ज्याला म्हणतो आपण प्रारंभीचं अधिकार क्षेत्र, आर्टिकल नंबर 131. याच्या अंतर्गत असणारे पाठ अतिशय महत्वाचे गाजलेत. आणि मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टाचं एक कलम खूप जास्त गाजलंय, कलम नंबर 142. त्यामुळे हे कलम थोडंसं व्यवस्थित डेप्थ मध्ये करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यासोबत एक महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर आपल्या असणाऱ्या सरनाम्यावरती आयोगाचे प्रश्न विचारणे जाणं शक्य आहे का? कारण तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय आपल्या देशातलं असणार जे राष्ट्रगीत आहे का, त्या राष्ट्रगीताच्या असणाऱ्या काही शब्दांवरती वाद आहेत ना. कोणते शब्द आहेत? यस, अधिनायक शब्द आहे, सिंध हे शब्द आहेत. याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जोडायचा आपल्याला फक्त कुठला? सरनाम्याचा असणारा पार्ट जोडायचा आहे, तो एक पार्ट असेल. प्लस ब्रिटिश कालीन कायद्यांचा एक मुद्दा त्या ठिकाणी येतो, आणि त्याच्यामध्ये मी आता सुरुवातीला सांगितलं कोणकोणत्या कायद्यांचा फोकस करायचा आहे. कुठला? 1861 असेल, 1919, 1935, आणि झालंच तर काय करा, भारत स्वातंत्र्याचा कायद्याचा एक उल्लेख त्या ठिकाणी करणं आपल्याला अपेक्षित असेल. आणि त्यानंतर भाग 11 आणि 12 व्यवस्थितच वाचा, कारण या भाग 11 आणि 12 वरती आपल्याला कन्सेप्ट वरती प्रश्न असतात, ते थोडंसं व्यवस्थित करा. त्यानुसार काय होईल, आपल्याला आयोगानं जर केंद्र राज्य संबंधाच्या शिफारशी, समित्या यांच्यावर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी उत्तर आपण देऊ शकतो. अदरवाईज आपली जी टेस्ट सिरीज चालू आहे, त्या टेस्ट सिरीजचे क्वेश्चन्स व्यवस्थित तुम्ही सोडवले आणि ते बघितले तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्कीच होईल. करंटचे मुद्दे जोडण्याचा त्याला प्रयत्न करा.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा, डिलिमिटेशन कमिशन एक वाचा, त्याच्यावरती एक खूप महत्त्वाचा मुद्दा असेल, कारण आत्ता सध्याला आपण संसदेची इमारत बांधतोय तर त्याला डिलिमिटेशन कमिशनचा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा असेल. रंजना देसाई यांचं नाव थोडंसं वाचा, ते खूप महत्त्वाचं आहे आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये. आणि झालंच तर थोडक्यात काय करा, इनर लाईन परमिट पण थोडंसं वाचण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. तुम्हाला एक 50 प्रश्नांचे टेस्ट मिळेल आत्ता, ते टेस्ट तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि त्यानंतर त्याचे आन्सर चेक करा. चालेल, ठीक आहे. थांबूया आपण इथं. ठीक आहे, ओके, थँक्यू.